डॉक्टरांना, त्यांच्या घरील मंडळींना, फॅमिली मेंबर्सला, तसेच आपले पॅरामेडिकल स्टाफ जे आपल्यासोबत आज असतील, जे हे प्रोग्राम अटेंड करतायत, त्यांना टीम IMA नाशिक कडून हार्दिक स्वागत आहे. आपण बरोबर 1 आठवड्यामागे साधारणतः याच वेळेस माइंडफुलनेसचा कार्यक्रम डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्या मार्फत आपण आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा प्रतिसाद बघून, तसेच आजची गरज ओळखून, आणि आपण बघतोच आहे की डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व त्यांची घरील मंडळी ताणतणावातून जाऊन, म्हणूनच त्याच उद्देशाने आज आपण हे दुसरे सत्र टीम IMA नाशिक यांनी आयोजित केलेले आहे. आपण मागच्या प्रोग्राम मध्ये काही प्रॅक्टिकल नाही म्हणू शकत, प्रॅक्टिकल सोबतच आपण थिअरी सुद्धा शिकलो होतो माइंडफुलनेसची, जसे की बीइंग अवेअर ऑफ बीइंग अवेअर, किंवा मायक्रो लेवल्स ऑफ स्ट्रेस बस्टर्स हे कसे शोधायचे, किंवा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन की मी थिंकिंग करत आहे किंवा थॉट आला आहे माझ्या मनात, अशा आपण काही गोष्टी शिकलो होतो. पण शेवटी हे मन आहे, दिस इज आवर माइंड, ते कुठेतरी भरकटतं. एका आठवड्यात आपण जरी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला असेल, पण जमलं नसणार आहे इतकं काही. तर आज आपण जाणून घेऊया की प्रॅक्टिकल स्टेप्स मार्फत, जसे आपले प्रॅक्टिकल स्टेप्सनी आपण आपल्यामध्ये कशी सुधारणा करू शकतो, किंवा माइंडफुलनेसचं आपण कसं इम्प्लिमेंटेशन करू शकतो आपल्या रोजच्या जीवनात. त्याकरिता आज आपल्यासोबत आहेत नाशिकचे सुपुत्र व पुण्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर धनंजय चव्हाण. डॉक्टर धनंजय चव्हाण सर, मी आपले हार्दिक स्वागत करते. आणि मी डॉक्टर हेमंत सोननीस सरांना, आपले नाशिक IMA चे प्रेसिडेंट, यांना विनंती करेल की आपण 2 शब्द बोलावेत. थँक्यू स्वाती. कोविडची ही जी सेकंड वेव्ह पूर्ण समाजामध्ये ज्या प्रकारे पसरली आहे, आणि आपण सगळे डॉक्टर्स, नर्सेस आणि हेल्थकेअर वर्कर्स ज्या धीराने, ज्या धैर्याने या संकटाचा सामना करत आहोत, या पूर्ण परिस्थितीमध्ये फ्रंटवर राहून, हे खरोखर कौतुकास्पद आहे. हे करत असताना आपलेही लोक फिजिकली, मेंटली थकत आहेत, त्यांनाही स्ट्रेस जाणवतो आहे. आणि मला बऱ्याच डॉक्टरांशी जे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, कोविडमध्ये आणि काही नॉन कोविडमध्ये सुद्धा, तर बऱ्याच जणांकडून मला असा फीडबॅक मिळाला आहे की दे नीड सम काइंड ऑफ मोटिवेशन या स्ट्रेस मधून बाहेर पडण्यासाठी, की तो जास्त इफेक्टिव्हली हँडल करण्यासाठी आपल्या लोकांना आपल्याकडून मार्गदर्शन हवं आहे. आणि त्यामुळे माइंडफुलनेसची कन्सेप्ट आपण आपल्या डॉक्टरांसाठी एनकरेज करत आहोत. डॉक्टर राजेंद्र बर्वे आणि डॉक्टर धनंजय चव्हाण एक्सपर्ट जे आहेत या विषयातले. डॉक्टर धनंजय चव्हाण 30 वर्षांपासून माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करत आहेत, त्याच्या टीचिंग मध्ये आहेत. मी स्वतः सुद्धा गेल्या 1 वर्षात त्यांच्याशी या विषयावर बऱ्याचदा चर्चा केली आहे, आणि त्यांच्या गायडन्स नुसार थोडं वाचनही केलेलं आहे, आणि मला त्याचा निश्चितच फायदा होतो आहे. मला अशी अपेक्षा आहे आजच्या या सेशन मधून आपल्या सर्वांना या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आपण जे महत् कार्य करतो आहे कोविडच्या सेवेचं, सगळ्या समाजाच्या सेवेचं, हे आपल्याला अजून जास्त इफेक्टिव्हली, पूर्ण एनर्जीने, पूर्ण आत्मविश्वासाने, न डगमगता कसं करता यावं, यासाठी मदत होईल आजच्या सेशनची, अशी मला अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने आपण सर्वच डॉक्टर धनंजय चव्हाण यांच्याशी संवाद करण्यासाठी उत्सुक आहोत. स्वाती, ओव्हर टू यू. मला असं वाटतंय आपण धनंजय सरांचं बोलणं ऐकायला सुरू करूया. डॉक्टर धनंजय चव्हाण सरांचं इंट्रोडक्शन तसं तर खूप मोठं आहे. सरांनी जे मला पाठवलं होतं, म्हणजे सरांनी तरी मला सांगितलं की हे थोडक्यात आहे, आणि सरांचे आपण जितके आपण इंट्रोडक्शन देऊ ते कमीच पडेल. पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर सरांनी MBBS इन MD सायकॅट्री BJ मेडिकल कॉलेजमधून केलेलं आहे. ही हॅज डन फेलोशिप इन जिरॅट्रिक मेंटल हेल्थ फ्रॉम किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी लखनौ.
त्यांचा स्पेशल इंटरेस्ट माइंडफुलनेस, जसं सरांनीच सांगितलं आता की ते मागच्या 30 वर्षापासून माइंडफुलनेस प्रॅक्टिस करत आहे. आणि त्याचबरोबर ही हॅज कंडक्टेड मेडिटेशन वर्कशॉप्स इन मेनी कंट्रीज ओव्हर द इयर्स. स्पेशल इंटरेस्ट त्यांचा डिमेन्शिया अँड हिस्ट्री ऑफ सायन्स अँड पाली लिटरेचर. तर याच्यावर पण आम्हाला एखादं सेशन ऐकायला आवडेल नक्कीच. सरांचे विविध पब्लिकेशन्स आहेत. क्रिटिकल एडिशन ऑफ समाधी मार्ग, सिनियर सिटीजन्स हँडबुक इन इंग्लिश. डिमेन्शियामध्ये त्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. माझ्याकडे स्वतःकडे सुद्धा आहे ते. ही हॅज कॉन्ट्रीब्युटेड चॅप्टर्स टू व्हेरियस बुक्स ऑन माइंडफुलनेस ॲज वेल एज जिरॅट्रिक सायकॅट्री and presentation on digitalization of ancient Pali scriptures in several universities all the world. सर नक्की पुढचं लेक्चर आपण पाली स्क्रिप्चर्सवर मला ऐकायला आवडेल. तर आज आपण टॉपिक सुरू करूया सर माइंडफुलनेसवर. ओव्हर टू यू सर. धनंजय सर. थँक्यू डॉक्टर स्वाती, डॉक्टर हेमंत आणि IMA. ऍक्च्युली मी पुण्यात प्रॅक्टिस करत असलो तरी मी अजून IMA नाशिकचाच मेंबर आहे. मेंबरशिप मी नाशिकचीच ठेवली आहे, कारण मला असं वाटतं मी नाशिकचाच आहे. आज आपण ज्या निमित्त एकत्र जमलो आहोत, अत्यंत कठीण परिस्थिती आहे. कधी कधी असं असतं की काही दुःख असतात त्यांच्याकडे डोळे झाक करता येते, पण आज आपल्या समोर जे संकट आहेत, जे दुःख आहेत, ती डोळे झाक करण्यासारखी नाही. एक प्रकारे दुःखाचा डोंगरच आपल्या समोर उभा राहिला आहे. आणि यात फ्रंट लाईनला जी आघाडीची फळी आहे, जी प्रत्यक्ष झुंज देते, ती म्हणजे सगळे वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स. यांना गेल्या वर्षी जेव्हा सुरू झालं तेव्हा एक कुठेतरी याचा अंत होईल, वॅक्सिन येईल आणि आपण कुठे सुटकेचा निश्वास टाकतोय तेवढ्यात ही प्रचंड दुसरी वेव आली आणि आपण सगळे जवळपास हतबल झाल्यासारखं झालं. अशा वेळी आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपल्याला कुठून काही मदत मिळेल का, म्हणून आपण आज एकत्र जमलो आहोत. परवाही आपल्या नाशकात एक दुर्घटना घडली, त्यानिमित्ताने आपण थोडक्यात काही चर्चा केली. त्यावेळी मी एक उदाहरण दिलं होतं. ते उदाहरण आजही परत देईन की नेहमी जो काळजी वाहक असतो, जो इतरांची काळजी घेतो, त्याने स्वतःची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. आपल्यापैकी अनेकांनी विमान प्रवासात ऐकलं असेल की तुमच्याबरोबर जर लहान बाळ असेल तर विमानातला जेव्हा हवेचा दाब कमी होतो तेव्हा पहिल्यांदा तुम्ही स्वतःला ऑक्सिजन मास्क वापरा आणि मग बाळाला वापरा. म्हणजे एखादी आई आपल्या मुलासाठी जीवाचं बलिदान द्यायला तयार असते, पण तिलाही सूचना अशी असते की अगो बाई, पहिल्यांदा तू स्वतः ऑक्सिजन मास्क वापर आणि मग तू मुलाची सेवा करू शकते. तशी स्थिती आपली सगळ्यांची झालेली आहे. विशेषतः माझे जे सहकारी आहेत आपले, जे प्रत्यक्ष कोविडच्या रुग्णांची सेवा करतायत, त्यांच्यासाठी, तसेच सगळेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ही अवघड गोष्ट आहे. मग अशा वेळी आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी, काय करावं, आणि माइंडफुलनेस हे जे अत्यंत प्राचीन प्रयोग आहे आपल्या भारतात आणि भारताबाहेरही, तर हा जो अत्यंत प्राचीन मानसिक प्रशिक्षणाचा जो प्रयोग आहे, त्यातून आपल्याला काय 2-4 गोष्टी मिळू शकतील. आता डॉक्टर स्वाती म्हटले की आपल्याला पाली वाङ्मयाबद्दल ऐकायला आवडेल, तर मी असं म्हणतो की मी आता जे काही सांगणार आहे त्या पाली वाङ्मयातला काही सार मी सांगणार आहे आणि तो कॉमन सेन्सिकल आहे. म्हणजे यामध्ये असं काही अद्भुत विचित्र नाही आहे, कॉमन सेन्सिकल आहे. आपण मात्र ते प्रयत्नपूर्वक त्याला वेळ देणं गरजेचं आहे. मी माइंडफुलनेस बद्दल चर्चा करायच्या आधी एक गोष्ट आवर्जून सांगणार आहे, जी आपल्या सर्व मॉडर्न जनरेशनला आणि वैद्यकीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना लागू आहे. ती म्हणजे 2 गोष्टी आपण सांभाळायला हव्या. पहिली गोष्ट झोप. पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे.
तेव्हा जर तुमची कन्सिस्टंटली झोप डिस्टर्ब असेल तर कुठल्याही परिचित सायकॅट्रिस्टची भेट घेणं गरजेचं आहे. त्यांचा सल्ला घ्या. आता प्रत्यक्ष भेटणं अवघड आहे, फोनवर सल्ला घ्या. पण पर्सिस्टंट झोप डिस्टर्ब असणं हा जो स्ट्रेस आहे हा एक इट कॅन शो इट इज अ पॉइंटर टू अ सिरियस मेंटल कंडिशन दॅट कॅन बी ट्रीटेड व्हेरी इझिली परहॅप्स. सो महत्वाची गोष्ट, पर्सिस्टंट कायम झोप डिस्टर्ब असेल तर जरूर सायकॅट्रिस्टचा सल्ला घ्या. नाशिकला आता हे जे दोघं जण ज्यांनी माझी ओळख करून दिली, अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे की अत्यंत रिझनेबल, एंगेज विथ मेडिकल कम्युनिटी, एव्हिडन्स बेस, नॉलेजेबल तरुण सायकॅट्रिस्टची फळी नाशकात आहे. आणि त्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे बोलतोय. कुठल्याही आध्यात्मिक परंपरेचा प्रतिनिधी म्हणून नाही, एक डॉक्टर म्हणून, एक सायकॅट्रिस्ट म्हणून मी बोलतोय. अनेकदा ध्यान करताना आपण काहीतरी उच्च आध्यात्मिक ध्येय असतात. आज आपण लिमिटेड, आजचा माझा दिवस कसा सुखाचा जाईल, मला स्वतःकडे कसं लक्ष देता येईल, किंवा आपल्याला या कोविडच्या गंभीर परिस्थितीला सामना करताना आपलं मनस्वास्थ्य कसं राखता येईल याबद्दल मी काही प्रॅक्टिकल टिप्स देणार. हे करताना तुमच्यापैकी कोणाला असं जाणवलं की याच्यातला कुठला तरी प्रयोग करताना, कुठली तरी प्रॅक्टिस करताना माझी अँझायटी वाढते, तर लगेच थांबा, मला संपर्क करा. मला संपर्क करता येत नसेल तर कुठल्याही माझ्या सहकाऱ्यांना नाशिकचा संपर्क करा. ही एक सूचना. यामध्ये सोपी गोष्ट आहे, अशी शक्यता कमी आहे की तुमची अँझायटी वाढेल हे करताना. पण तरीही आपण जेव्हा एकटं बसून काही प्रयोग करतो तेव्हा त्यामध्ये काही चुकीच्या कल्पनांमुळे एखाद्या वेळी तसं होऊ शकतं. माइंडफुलनेस म्हणजे काय? तर माइंडफुलनेस म्हणजे सजगता. जेव्हा जेव्हा मी डॉक्टरांशी बोलतो तेव्हा एक गोष्ट सांगतो की आपण जेव्हा मेडिकल स्टुडंट असतो तेव्हा केस हिस्ट्री लिहिताना पहिल्यांदा सुरुवात करायचो कॉन्शियस, अटेंटिव्ह, ओरिएंटेड. म्हणजे प्रत्येक मेडिकल हिस्ट्री, प्रत्येक मेडिकल एक्झामिनेशन ही सुरुवात कॉन्शियसनेसने होत असते. तर कॉन्शियसनेसची डेफिनेशन काय? अवेअरनेस ऑफ सेल्फ अँड एन्व्हायरमेंट. तर हा जो अवेअरनेस आहे स्वतःबद्दल, एन्व्हायरमेंटबद्दल, आणि आपण आपल्या एन्व्हायरमेंटशी कसं इंटरॅक्ट करतोय, आपल्या सभोवतालच्या जगाशी आपण जेव्हा इंटरॅक्ट करतो तेव्हा आपण कसे इंटरॅक्ट करतो याचं जे भान आहे हे माइंडफुलनेस आहे. इतकं सोपं आहे. म्हणजे बेसिकली कॉन्शियसनेस आणि अटेन्शनमध्ये हे सगळी माइंडफुलनेसची डेफिनेशन येते. एक गोष्ट त्यात ॲडिशनल आहे की ही जाणून बुजून करायची गोष्ट आहे, प्रयत्नपूर्वक करायची गोष्ट आहे. याच्यामध्ये प्रशिक्षण आहे, ट्रेनिंग आहे. म्हणजे आपोआप होतच असतं. आपण अगदी गाडी चालवताना गाणी ऐकत असतो किंवा बाहेर चालताना आपल्या मनात काहीतरी विचार चालू असतात, तरी आपण रस्ता बरोबर सांभाळतो. तेव्हा हे जो अवेअरनेस असतो त्याला माइंडफुलनेस म्हणत नाही, तो इम्प्लिसिट आहे. माइंडफुलनेसमध्ये आपण प्रयत्नपूर्वक आपल्या कृतींबद्दल सजग राहतो. मग कुठल्या कृतींबद्दल सजग राहतो त्यामध्ये फरक असू शकतो आणि त्यानुसार मग माइंडफुलनेसचे अनेक पार्ट आहेत. आपला प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे. तेव्हा कुणाला कुठली माइंडफुलनेसची प्रॅक्टिस आवडेल, भावेल, हे आपल्याला सांगता येत नाही, हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे आज आपण एक 4-5 छोटे छोटे प्रयोग करूयात. यातले तुम्हाला जे काही आवडतील ते तुम्ही रोज करत राहा. मी कुणाकडून एक खूप एक्स्ट्रा वेळेची अपेक्षा करत नाही. तसं पाहिलं तर आता वेळ आपल्याकडे आहे, तरी तशी अपेक्षा करत नाही. पण एक कमिटमेंट हवी की मी हे प्रयत्नपूर्वक करणार. तुम्ही सगळे अत्यंत बिझी लोक आहात. एवढे बिझी असूनही तुम्ही 2 तास आत्ता काढलेत, तेव्हा रोज तुम्ही महिनाभर स्वतःसाठी वेळ देणं तुम्हाला शक्य आहे. त्यातही मी काही एक्स्ट्रा वेळ मागणार नाहीये. यातल्या ज्या काही मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या तुम्हाला तुमच्या दिनक्रमामध्ये इन्क्लूड करण्यासारखं आहे. त्यासाठी वेगळा वेळ काढायची फारशी गरज लागणार नाहीये.
आपण जेव्हा जेव्हा कुठल्याही ध्यानाचा विचार करतो, साधनेचा विचार करतो, तेव्हा लहानपणी खूप आपण अमरचित्र कथा वाचल्या आहेत आणि आपण पाहिलंय की अर्जुनाने असा तप केला मग त्याला ब्रह्मास्त्र मिळालं, कोणी असा तप केला मग त्याला वरदान मिळालं. पण आजकाल मात्र आता एक नवीन चांगली गोष्ट आली आहे, होते की प्रत्येकाला साधना ही आपल्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आहे, कुठल्या अलौकिक चमत्कारासाठी नाही, हे समजायला लागलेलं आहे. मग हे कसं करायचं हा पुढचा प्रश्न. ध्यानाबद्दल 2 गोष्टी आपण एक लक्षात घेऊयात. 2 प्रकारचे साधारणतः ध्यान पद्धती असतात. एक असते एकाग्रतेचं ध्यान आणि दुसरं असतं समग्रतेचं ध्यान. एका ध्यानामध्ये आपण एखाद्या आलंबनामध्ये पूर्ण समरस होतो आणि त्यात एक प्रकारे हरवून जातो. अशा ध्यान प्रणाली खूप आहेत. ते एकाग्रतेचं ध्यान. आणि दुसरं समग्रतेचं ध्यान, ज्यामध्ये आपण सजग असतो. तर माइंडफुलनेस हे समग्रतेचं ध्यान, यामध्ये आपण सजग असतो, आपण हरवून जात नाही. आपण प्रयत्नपूर्वक एखाद्या ठिकाणी आपण लक्ष देऊन सजग राहून परत परत स्वतःला रिफोकस करून आपण ती जी पद्धती आहे ती अवलंबण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की समजून घ्यायला सोपं असलं तरी करायला ही गोष्ट अवघड असते. ध्यान करायला अत्यंत अवघड असतं. मी समजून सांगितलं तुम्हाला, हे 2 मिनिटात मी तुम्हाला आनापान समजून सांगू शकतो आणि तुम्हाला समजेल, पण ते प्रत्यक्ष करणं अवघड असतं. त्यामुळे सुरुवातीलाच हे लक्षात घ्या की हे आपल्याला अत्यंत अवघड गोष्ट आहे, नाजूक गोष्ट आहे. अवघड म्हणण्यापेक्षा नाजूक, डेलिकेट म्हणणं जास्त योग्य होईल असं मला वाटतं. मग कुठल्या कुठल्या ध्यान प्रणाली आहेत? जसं मी आता सांगितलं की माइंडफुलनेस इज अवेअरनेस, सजगता आहे. आणि अटेन्शन म्हणजे काय? जसं आपण मेडिकल स्टुडंट असताना शिकलोय, अटेन्शन इज एबिलिटी टू फोकस ऑन अ पर्टिक्युलर आस्पेक्ट ऑफ आवर एक्सपिरियन्स. So whatever we experience, we hear something, we see something, we feel something, we taste something, we smell something. So whatever we experience, or it can be an internal experience, पोटात दुखतंय, हाताला थंड वाटतंय, एनिथिंग. सो whatever our experience, त्याच्यातल्या एका भागावर लक्ष देणं इज अटेन्शन. अँड दॅट इज व्हॉट वी ऑल्सो डू इन माइंडफुलनेस. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की माइंडफुलनेस एक प्रकारे कॉन्शियसनेस आणि अटेन्शन यांचं मिक्सचर आहे. नाव देर इज अ रिक्वेस्ट दॅट आय शुड स्पीक अ लिटल मोर इन इंग्लिश. दॅट इज व्हॉट आय विल डू बिकॉज मोस्ट ऑफ यू अंडरस्टँड इंग्लिश. So the first thing that we have to do is understand that this is simple training of awareness. Now where do we start? We can start from a very gross awareness of what we are doing. आता मी बोलतोय, माझा हात वर आहे किंवा खाली आहे, किंवा गरम होत असेल तर मला घाम येतोय. दिस अवेअरनेस टू प्रत्येक प्रतिक्षण माझ्या मनामध्ये जे विचारांचे हिंदोळे चालले आहेत किंवा माझ्या मनात प्रतिक्षणच्या भावनांच्या लाटा चालल्या आहेत, या दोघांपैकी कशाचा अवेअरनेस असू शकतो? मग आपण सुरुवात कुठे करायची? जसं कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये असतं की एक पिसमिल अप्रोच असतो की एक एक भाग घेऊन आपण तो पूर्ण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतो. तसं आपण पहिली जी सुरुवात आहे याच्यामध्ये ती म्हणजे अवेअरनेस ऑफ पोश्चर. आता आपण पहिली गोष्ट जी आहे, सगळ्यात बेसिक ध्यान जे आपण आपल्या शाळेमध्ये कायम केलेलं आहे, वर्गात शिक्षक आले, स्पेशली माझ्या जनरेशनचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी कायम केलंय, शिक्षक आत आले की सगळेजण अगदी व्यवस्थित बसणार आणि पूर्वी हाताची घडी तोंडावर बोट होतं, अत्यंत चुकीची ट्रेनिंग होती ती, तोंडावर बोट ठेवायची. पण बाकी जो अवेअरनेस की आपलं पोश्चर कसं आहे, तर आता आपण 2 मिनिटं सर्वांनी फक्त स्वतःच्या पोश्चरकडे लक्ष दिलं की मी कसा बसलोय, कुठे बसलोय, माझा हात कुठे आहे, माझी मान कुठे आहे, माझी पाठ ताठ आहे का, माझे पाय कुठे आहेत, पायात चप्पल आहे का, तळपाय जमिनीवर आहेत का. तर डोक्यापासून तर तळपायापर्यंत
तुम्ही ज्या काही आसनामध्ये बसला, जे काही तुमचं पोश्चर आहे त्याचा फक्त अवेअरनेस मेंटेन करायचं की काय सिंपल. तुमच्या एक लक्षात येईल की आपण फक्त थोडं लक्ष जरी दिलं तरी आपण ताठ बसतो. म्हणजे कोणी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही ताठ बसा, पण आपण आपोआप असं होतं की आपण ताठ बसायला लागतो. वीज गेल्यामुळे जरा अंधार झाला, डझंट मॅटर. सो आपण सुरुवात इथे करूयात. सगळ्यांनी फक्त स्वतःकडे बघायचं आहे, स्वतःचं पोश्चर बघायचं आहे. So all that you have to do is pay attention to your posture. Pay attention to your head, to your neck, your back, your hands. Okay. Another thing that I want you to do is, now during this time, whenever you have any question, just type it in the chat box. माझं chat box कडे लक्ष आहे. तुम्हाला कुणाला काही प्रश्न असला, if you have any question or any suggestion, just type it in there and I will try to address these issues as they come up. ओके, आता तुमचं एक लक्षात आलं असेल की जस्ट बिईंग अवेअर ऑफ युअर पोश्चर इम्प्रूव्ह पोश्चर. ही मजेशीर गोष्ट आहे की अनेकदा आपल्याला प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणजे हाच मुद्दा मी नंतरही सांगणार आहे की मी क्रोधित झालोय, मला राग आलाय, आय एम अँग्री. टू रिड्यूस माय अँगर, often all that I need to do is to be aware that I am angry. So this is a very beautiful thing about mindfulness. म्हणून एक जुनी पालित म्हण आहे, सती सब्बत्त साधिका. म्हणजे थ्रू अवेअरनेस यू कॅन अचीव एव्हरीथिंग. सो एव्हरीथिंग कॅन बी अचीव्ड थ्रू अवेअरनेस. दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट. Now, while you are sitting in one posture, it is possible that you might be aware of some pain somewhere. एक महत्वाची गोष्ट आहे की माइंडफुलनेस प्रॅक्टिस ही कॉमन सेन्स प्रॅक्टिस आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जो ऑर्डिनरी ज्या कुठल्या पेनसाठी, दुखण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आपणच आपल्या कलिगचा सल्ला घेऊ, आणि ते मोस्टली डॉक्टर्स आहेत, ते तसा सल्ला घ्यायचा आहे. सो इवन ॲज यू आर अवेअर ऑफ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ यू. जसं आता एकाने सांगितलं की मला दुखतंय खूप, तर मी काय करायचं. तर ऑर्डिनरीली इफ इन ऑर्डिनरी कोर्स यू आर गोइंग टू सीक हेल्प फ्रॉम अ डॉक्टर, डू सीक हेल्प फ्रॉम अ डॉक्टर. दिस इज नॉट अन अल्टरनेटिव्ह टू मेडिसिन. सो दिस इज द फर्स्ट स्टेप, अवेअरनेस ऑफ पोश्चर. आणि यापुढे आपल्या या पूर्ण सत्रामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या पोश्चरकडे लक्ष ठेवायचं आहे. ही कंटिन्युअस प्रॅक्टिस आहे. मध्ये मध्ये तुमचं लक्ष जाईल, परत लक्ष आणायचं आहे की अरे मी कसा बसलोय, मी कशी बसले, हाऊ एम आय सिटिंग, अँड देन स्टार्ट अगेन. ओके, नाव
Now we move to what else can we do in mindfulness. Another very simple practice, and ही जी practice है, perhaps there is no practice of mental training in the world which has so much longitudinal time frame as this practice. म्हणजे more than 2000 years, people from various spiritual traditions have been doing this. So this is one of the oldest practice of mental training that people have been doing in some form. जनरली त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडतो, जसं आता क्रिकेट आहे, वन डे क्रिकेट आहे, नंतर 5 डे टेस्ट होती, आता 2020 आलाय, आपण लहानपणी अंडर क्रिकेट खेळायचो, तर त्याचे फॉर्म्स मध्ये बदल होतो, पण बेसिकली ही जी अवेअरनेस ऑफ ब्रेथ, ही जी मेंटल ट्रेनिंग आहे, इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट प्रॅक्टिस ऑफ मेंटल ट्रेनिंग. नाउ हाऊ डू वी डू इट? Again, sit comfortably. एक कुठलेही माइंडफुलनेस प्रॅक्टिस मध्ये महत्वाची गोष्ट असते की यू हॅव टू हॅव द राईट ॲटिट्यूड. एक चाइल्ड लाईक क्युरियोसिटी असं एक माइंडफुलनेसचे ट्रेनिंग जे देतात ते प्रोफेसर म्हणतात की आपल्या प्रॅक्टिसबद्दल एक कुतूहल, एक राईट ॲटिट्यूडने आपण सुरुवात केली पाहिजे. तेव्हा आता सर्वांनी मी पुढची 10 मिनिटं फक्त माझ्या श्वासासाठी देणार आहे असा एक मनात विचार करून शांतपणे सुरुवात करायची आहे की पुढची 10 मिनिटं मी फक्त श्वास बघणार आहे. यामध्ये कुठली स्पर्धा नाही, परीक्षा नाही, याला कुठलाही बाहेरचा मापदंड नाहीये. अवघड आहे, 1 मिनिट सुद्धा खूप अवघड आहे, हे मी आधीच सांगतो. 1 मिनिट सुद्धा श्वासावर लक्ष ठेवणं अवघड आहे. अजून एक तुम्हाला आधीच सांगतो, कारण डॉक्टर्स बहुधा चांगले स्टुडंट असतात, त्याच्यामुळे त्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतात. तर माइंडफुलनेसमध्ये ॲक्सेप्टन्स ऑफ फेल्युअर इज सक्सेस. म्हणजे माझं श्वासावर लक्ष लागत नाही हे आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हा आपण चांगली प्रॅक्टिस चालली आपली. पण याचा अर्थ प्रयत्न सोडायचा नाही, प्रयत्न करत राहायला पाहिजे. तर आपण आता एक 10 मिनिटं डोळे उघडे ठेवा किंवा डोळे बंद करा, दोन्ही अवस्थांमध्ये करता येतं, आणि पूर्ण लक्ष श्वासाकडे द्यायचं आहे. आपण श्वास घेतो नाकातून, तर pay all attention to your nostrils, the breath coming in and the breath going out. That's all. So you are aware that your breath is coming in and your breath is going out. In ancient traditions, just that I am breathing, मी श्वास घेतोय, not enough. That awareness has to come down to a little sharper focus ki this is incoming breath and this is outgoing breath. That's all that is expected. हा आत येणारा श्वास आहे, हा श्वास आहे, आणि हा उच्छ्वास आहे, एवढं आपल्याला माहित पाहिजे. आणि तेवढी जाणीव आपण ठेवायची आहे, प्रयत्नपूर्वक ठेवायची आहे. लेट्स डू इट. You can observe natural breath, नैसर्गिक श्वास बघा. मधून एखादा खोल श्वास आला तरी चालेल. कधी कधी असं होतं की अरे मी श्वासच घेत नाही का, तर 2 खोल श्वास घ्या. पण श्वास घेताना आणि श्वास सोडताना तुमची सजगता हवी, आणि ध्यान साधारणतः नाकाच्या एरियावर ठेवायचं.
2-4 श्वास झाले की परत मन भटकेल, परत मन आणायचं श्वासावर. हे जे रिफोकसिंग आहे, परसिस्टंट एफर्ट, हा फार महत्वाचा आहे. I will repeat, your mind will wander away, but you have to bring it back. Again it will wander away, again you have to bring it back. आणि हे सगळं शांतपणे करायचं आहे. तुमच्या मनाची ओढाताण न करता श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. बॅलन्स आहे. एकीकडे प्रयत्नही सोडायचा नाही आणि दुसरीकडे शांतही राहायचं आहे. So it is an effortless effort. Again I repeat, understand incoming breath as incoming breath, outgoing breath as outgoing breath. श्वास घेताना हा श्वास घेतला आणि हा उच्छ्वास आहे, हा श्वास सोडला. परत मन भरकटेल, परत कमिट करायचं. सो यू हॅव टू कीप कमिटिंग टू द प्रॅक्टिस. There is something curious about breath. As doctors, I think it's interesting. It is both a voluntary and involuntary function. So you can change it voluntarily, and even when you don't do anything, it goes on. It is also a conscious and unconscious function. You can be aware of it, and even if you are not aware of it, it goes on its own. So it is one of the rarer bodily functions of which is continuously there. काही शोधायची गरज नाही. Breath is always there from birth to death. It is both voluntary and involuntary. It is both conscious and unconscious. So it is a wonderful object for meditation.
Another beautiful thing about breath is that it is so connected with our emotions. सगळ्याच डॉक्टरांना पण आम्हाला सायकॅट्रिस्टना तर खूप वेळा ऐकायला येतं. पॅनिक अटॅक असतो, मग श्वास गुदमरतो किंवा हायपर व्हेंटिलेशन होतं. सो इट इज व्हेरी इंटिमेटली कनेक्टेड टू आवर इमोशन्स. Okay, if any one of you had any difficulty, you can put it in the chat box so that I will understand what difficulties you had. One, as I said, I know that everybody's mind wanders away. No amount of practice can give you a guarantee. समजा आता मी 20 वर्ष करतोय, मग मी आज बसलो की माझं श्वासावर लक्ष लागून राहील, अजिबात गॅरंटी नाही. जसं प्रत्येक सुनील गावस्कर असला तरी प्रत्येक इनिंग नवीन इनिंग असते, तो पहिल्या चेंडूवर गारद होऊ शकतो. तसं एव्हरी टाइम यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ माइंडफुलनेस, you are a novice and you have to start anew. So it is very good for one's ego. आपण जर सजगपणे प्रॅक्टिस केली तर मग आपल्याला इगोलेस स्टेट होण्यासाठी फार फायदा असतो. सो पर्सिस्टंट एफर्ट. आता आपण सगळ्यांनी श्वास पाहायचा प्रयत्न केलाय. लगेच मन शांत झालं नाही, आय नो, कारण आपण प्रॅक्टिस केलेली नाही. तर तुम्हाला आनापान ही जी मेंटल ट्रेनिंग आहे, हजारो वर्ष करतोय, पण आपण केल्या मन शांत होत नाही, कारण आपल्याला त्याची प्रॅक्टिस नाही. एक उदाहरण लहान मुलांना आम्ही देत असतो. लहान मुलांना जेव्हा आपण शिकवतो ही माइंडफुलनेस ऑफ ब्रेथ प्रॅक्टिस, तर लहान मुलांना उदाहरण देण्यात येते की तुमचा एक शेजारी आहे आणि तुम्ही त्या शेजाऱ्याकडे कायम दुर्लक्ष करताय. कधी बोलत नाही, कधी हसत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि तुम्ही जेव्हा अडचणीत याल तेव्हा तो धावून येईल का? नाही, कारण तुम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, तो तुमचा मित्र झालाच नाही. तसं श्वासाशी मैत्री करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा इमोशनली डिस्टर्ब व्हाल, मेंटली डिस्टर्ब व्हाल, तेव्हा तुम्हाला ही प्रॅक्टिस मदत करेल, पण त्यासाठी ती करत राहणं गरजेचं आहे. आपला एक प्रॉब्लेम असा आहे की आपण जेव्हा अडचण येते तेव्हा फक्त आपल्याला काही करायचं असतं. म्हणजे कोणतरी डॉक्टरने सांगितलं की तुमचं आता ब्लड प्रेशर वाढलं, तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा, वजन वाढलंय, की थोडे दिवस करतो मग परत विसरून जातो. तसंच ध्यानाच्या बाबतीत होतं. तर पर्सिस्टंट जर आपण राहिलो तर मग ही प्रॅक्टिस आपल्याला एखाद्या चांगल्या मित्रासारखी मदत करेल. आता दुसरा एक प्रश्न आहे की आपण जेव्हा स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देतो तेव्हा कधी कधी आपण जर ऑलरेडी अँक्शियस असू तर अँझायटी वाढते, कारण मला श्वासच गुदमरल्यासारखं वाटतं आणि त्यात मी बघण्याचा प्रयत्न करतोय, किंवा पाल्पिटेशन वाढतायत. तर जेव्हा एखादी व्यक्ती ऍक्च्युअली अँक्शियस असेल तेव्हा ही प्रॅक्टिस सुरू करणं अवघड आहे. त्याच्या आधीच सुरू केली पाहिजे. विशेषतः माझे अनेक सायकॅट्रिस्ट कलीग जेव्हा पेशंट्सला सांगतात प्रॅक्टिस, तेव्हा साधारणतः ही प्रॅक्टिस तुम्ही शांत असाल, प्रसन्न असाल तेव्हा करायची आहे. कुठलीही माइंडफुलनेस प्रॅक्टिस you should try to do it when you are feeling relaxed. That is the way to begin. And then you can do it even when you are disturbed. तेव्हा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जेव्हा कुठलेही ध्यान सुरू करताय, नवीन प्रॅक्टिस सुरू करताय, तेव्हा तुम्हाला प्रसन्न वाटेल, तुम्हाला जी वेळ रिलॅक्स असते त्यावेळी सुरू करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की आपण कधी प्रॅक्टिस करत नाही आणि फक्त अँक्शियस असताना करतो, मग तिचा फायदा होणार नाही. तेव्हा सुरुवातीला तरी तुम्ही जेव्हा शांत असाल, प्रसन्न असाल, आपल्याला एक आवडती वेळ असते. काहींना सकाळ खूप शांत वाटतं, काहींना संध्याकाळ शांत वाटते. तेव्हा तुम्ही पण तुमच्या पेशंट्सला जेव्हा सांगाल तेव्हा
हा मुद्दा महत्वाचा आहे की अशा वेळी सुरू करा ट्रेनिंग जेव्हा तुम्हाला आवडतं. आता मला रात्री शांत वाटतं समजा, तर मी रात्री जास्त करावा. अगदी बाकी आपण म्हणतो की व्यायाम, काही जण सकाळी व्यायाम करतात कारण दे फाइंड दॅट दे आर मोर एनर्जेटिक इन द मॉर्निंग. सम पीपल एक्सरसाइज इन द इव्हिनिंग बिकॉज दे आर नॉट मॉर्निंग पीपल. It is the same with this practice. You should start this when you are feeling relaxed, when you are at leisure, when you are reasonably peaceful. That is the time to start, not when you are anxious. After some days, when you keep practicing, you will feel benefit even when you are anxious. जर मग तुम्ही असे करत राहिलात तर मग जेव्हा तुम्हाला अँझायटी येईल तेव्हा तुम्ही जर श्वास बघायला लागला तर मन शांत होईल. कारण नाव यू हॅव ट्रेन्ड युअर माइंड. इट वोंट स्टार्ट ॲट द बिगिनिंग. जसं या 10 मिनिटात प्रत्येकाला लगेच शांत वाटलं असेल अशी अजिबात माझी अपेक्षा नाहीये. पण विथ द राईट ॲटिट्यूड सुरू करणं गरजेचं आहे. आता एक दुसरा आमच्या एका सायकॅट्रिस्ट कलिगने प्रश्न विचारलाय की कॉन्शियस आणि अनकॉन्शियस. आपण सध्या एवढंच म्हणूयात की कॉन्शियस म्हणजे ज्याचा आपल्याला अवेअरनेस आहे. व्हॉट एव्हर माय इमोशन्स, थॉट्स, फिलिंग्स, माय बॉडीली ॲक्शन्स that are available to my awareness. That let us make this simple definition of conscious. There is also another psychoanalytic definition that we won't go into it. As far as mindfulness is concerned, anything that you can be aware of with little bit of effort is conscious. And that is how I say that breath is both conscious and unconscious. You can be aware of it, and if you are not aware of it, it goes on its own. It doesn't stop just because you are not aware of it. So this is first. आता हे जे आनापान आहे, ही जी मी तुम्हाला सांगितली प्रॅक्टिस आहे, ही तुम्ही कधी कराल? तुम्हाला चालताना करता येते. तुमच्यापैकी प्रत्येक जण काहीतरी व्यायाम करत असेल. योग करत असेल तर योगासनामध्ये ते शिकवण्यातच येतं, किंवा इतरही कुठला व्यायाम असेल. आपल्यापैकी बरेच जण फिरायला नक्की जातात, किंवा आपण कधी कधी वाट बघत असतो. आजच सकाळचा माझा अनुभव, मी वेबिनारला लॉग इन होत होतो आणि 10 मिनिटं मला आवाज येत नव्हता. सो असं अनेकदा होतं की आपल्याला बऱ्यापैकी वेळ असतो की वी हॅव नथिंग टू डू. ॲट दॅट टाइम रादर दॅन गोईंग थ्रू सोशल मीडिया मेसेजेस, वी कॅन जस्ट सिट बॅक अँड वॉच आवर ब्रेथ. इट इज अ व्हेरी सिम्पल टेक्निक. नाव another very good time to watch your breath is when you are going to bed, झोपण्याच्या आधी. पण त्यासाठी सुद्धा तुम्ही दिवसभरात थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट आहे की माइंडफुलनेस हे प्रयत्नपूर्वक करायची गोष्ट आहे. त्यात तुमची कमिटमेंट पाहिजे, मेंटल कमिटमेंट. वेळ नको एक्स्ट्रा. जसं आता मी वेबिनारमध्ये लॉग इन करतोय, काहीतरी अडचण आहे किंवा वक्ताच आलेला नाहीये, किंवा पॅनलिस्ट अजून बसले नाही आहेत, किंवा काहीतरी ओळख करून देत आहेत. सो वी गेट लॉट ऑफ टाइम, बट देर हॅज टू बी अ मेंटल कमिटमेंट टू यूज दॅट टाइम फॉर मेडिटेशन, फॉर माइंडफुलनेस. तर दिस इज अवेअरनेस ऑफ ब्रेथ. इट इज अ ब्युटिफुल प्रॅक्टिस. लहान मुलं सुद्धा करू शकतात, पण ती परसिस्टंट केली तरच तिचा फायदा आहे. दुसरं यानंतरचं एक मेडिटेशन आहे विच वी कॅन कंबाईन विथ अवेअरनेस ऑफ ब्रेथ इज वॉकिंग. आपल्यापैकी प्रत्येक जण चालतो, तेव्हा चालताना आपण काही वेळ तरी मोबाईल बंद केला. आपल्यापैकी काही जण गाणी ऐकतात, गप्पा मारतात, पण चालताना, व्यायाम करताना काही काळ तरी आपण स्वतःकडे लक्ष दिलं तर आपल्याला वॉकिंग मेडिटेशन इझिली करता येतं. आपण चालतोय, गरम होतोय, थंड होतोय, घाम येतोय, हवा लागते, तो व्हॉट एव्हर आर एक्सपिरियन्सेस, इफ यू फोकस ऑन देम, देन even walking can be a very good meditation. Now, as we know more and more that physical activity is so good for our health, especially for our mental health, walking meditationचा awareness जास्त महत्वाचा आहे. So we must combine this walking with mindfulness so that we get both benefits. We get benefit of walking
ॲज वेल ॲज बेनिफिट ऑफ अवेअरनेस. मग कधी कधी करू शकतो आपण चालताना, जिना चढताना. जिना चढताना तर सोपं आहे, कारण आपला श्वास थोडा फास्ट होतोच. झोपताना, कुठे वाट बघताना, अगदी आपण घरात आहे आणि कोणी आपल्याकडे घरात चहा आणून देते किंवा आपण कुणासाठी चहा बनवतोय, अगदी दूध गरम करतोय. प्रत्येक हाऊसहोल्ड ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला वेळ, एक संधी मिळत असते जेव्हा आपण श्वास बघू शकतो. तेव्हा आपण आता परत फक्त 1च मिनिटं करणार आहोत. आपण आता 1च मिनिटं श्वास बघायचा आहे, पण विथ द राईट ॲटिट्यूड, की मी यावेळी मात्र पूर्ण लक्ष देईन. डू नॉट गेट टेन्स. जस्ट फॉर 1 minute ट्राय टू फोकस ऑन युअर ब्रेथ. डू नॉट लेट युअर ब्रेथ स्लीप अवे. 1च मिनिट म्हणतोय मी, अवघड आहे, करूयात. डोळे बंद केले तर एक फायदा असा असतो की यू कॅन फोकस बेटर. सो जस्ट 1 minute. ओके, एक्सलंट. थांबूयात. या 1 मिनिटामध्ये तुम्ही 5-10 श्वास जरी बघू शकत असला तरी तुमची चांगली प्रगती आहे, कारण ही खरोखर अवघड गोष्ट आहे. ठीक आहे. आता आपण थोडं सूक्ष्म भागाकडे जाऊया. आपण पोश्चर बघितलं, आपण श्वास बघायला बघितला, आपलं मन भरकटतं हेही पाहिलं. आता आपण पुढची जी स्टेप आहे, जी अत्यंत सूक्ष्म आहे, आपल्या विचारांकडे आणि भावनांकडे कसं बघायचं. आता यातल्या काही गोष्टी माझे जे इथले सायकॅट्रिस्ट कलिग आहेत त्यांना समजणं थोडं सोपं जाईल, कारण कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये आम्ही हे करत असतो. तर क्षण प्रतिक्षण आपल्या विचारांची ओळख ठेवणं अवघड आहे. म्हणजे या क्षणी माझ्या मनात काहीतरी विचार आला आणि मी लगेच पकडला. माझ्या मनात या क्षणी भीती आली आणि मी लगेच पकडली, किंवा राग आला लगेच पकडला, काहीतरी आसक्ती जागली लगेच पकडली. हे अवघड असतं. पण आपल्याला सिंहावलोकन करता येतं, प्रत्यवेक्षण करता येतं. हे जे प्रत्यवेक्षण किंवा सिंहावलोकन आहे, की गेली 5 मिनिटं मी कसा होतो, गेली 10 मिनिटं मी कसा होतो, हा पण माइंडफुलनेसचा पार्ट आहे. अनेकदा माइंडफुलनेसमध्ये जे ऑर्थोडॉक्स माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस आहे, फक्त मोमेंट टू मोमेंट, म्हणजे या क्षणाच्या पलीकडे जायचंच नाही, हा हट्ट असतो, तो अवघड आहे. त्यामुळे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये जसं एक असेसिंग युअर डे, असेसिंग युअर लास्ट 1 hour, आपल्या गेल्या अर्धा तासात 1 तासात काय भावना आहेत, हा एक सिंहावलोकनाचा पार्ट असतो. तेव्हा आपल्या मनामध्ये काय चालू आहे, आपल्या मनामध्ये विचार कुठले चालू आहेत आणि भावना कुठल्या काय, हे बघणं हा एक माइंडफुलनेसचा महत्वाचा भाग आहे. म्हणजे स्वतःच्या चित्ताकडे बघणं आणि मनाकडे बघणं, विचारांकडे बघणं. मग हे सोपं करण्यासाठी आम्ही सायकॅट्रिस्ट जे अनेकदा आमच्या पेशंट्सला सांगतो, हे मी सगळ्या इथल्या डॉक्टर्सना सांगतो, दिवसातून 4दा फक्त गेले 2-3 तास माझी मनस्थिती कशी आहे हे 2 वाक्यात लिहायचं, फक्त जास्त नाही, 2च वाक्य, की ठीक होतं, सकाळी संतापलो होतो, टेन्शन होतं, भीती होती, खूप प्रसन्न होतो, खूप उत्साहात होतो, बायकोबद्दल खूप कृतज्ञ वाटत होतं कारण तिने किती मदत केली आहे, किंवा माझा स्टाफबद्दल खूप करुणा जाणवत होती की
जो काय असेल प्रिडॉमिनंट इमोशन इन द लास्ट सेशन, that if you can pinpoint, that becomes the beginning of mindfulness. Mindfulness, as is taught in scriptures, is from moment to moment, which is really difficult. So what we can do is we start with something simpler. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक सोपं होमवर्क द्यायचा आहे. आता इथे बसल्या बसल्या की पुढच्या अर्ध्या मिनिटामध्ये फक्त सकाळपासून आपली मानसिक स्थिती कशी आहे हे फक्त स्वतः बघा तुम्ही, की सकाळी उठल्यापासून जेवणापर्यंत आणि जेवणापासून आतापर्यंत या 2 सेशनमध्ये व्हॉट वॉज द प्रिडॉमिनंट इमोशन आणि व्हॉट वर द प्रिडॉमिनंट थॉट्स, एवढं फक्त स्वतःकडे बघा. इवन दॅट इज अ व्हेरी गुड बिगिनिंग फॉर माइंडफुलनेस. गुड. या प्रॅक्टिसचा एक प्रॅक्टिकल फायदा आहे, एस्पेशली आपल्या जवळचे व्यक्ती, आपल्या जवळचा मित्र किंवा आपले कुटुंबीय. अनेकदा आपण काहीतरी कटू बोलतो, कटू गोष्ट करतो, संतापतो आणि आपल्याला तो अवेअरनेस नसतो आणि फक्त एक सॉरी म्हणून जी सिच्युएशन डिफ्यूज होऊ शकते ती आपण डिफ्यूज करत नाही. म्हणजे सकाळी काहीतरी घडतं आणि रात्रीपर्यंत आपण तो संताप कॅरी करतो किंवा तो जी मनात एक दुर्भावना असते ती कॅरी करतो दिवसभर. त्याऐवजी आपण जर दिवसातून 3-4 वेळा, आणि यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही, पण प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. हा जो विचारांकडे आणि भावनांकडे बघायचा आहे हा सूक्ष्म विचार. आता एक प्रश्न येतो की विचार काय आणि भावना काय? राग, द्वेष, भीती, आसक्ती ह्या सगळ्या भावना झाल्या. आणि आपल्या मनामध्ये शब्दांचं चलन, शब्दांची करन्सी, वर्ड्सची करन्सी वापरून आपल्या मनामध्ये जो व्यापार चालतो ते विचार झाले. सो विचारांची करन्सी वर्ड्स आहे, शब्द आहेत. मी आता बोलतोय, तुम्ही ऐकताय, ते असिम्युलेट करताय आणि त्याबद्दल काही विचार करताय. सो दीज आर थॉट्स अँड इमोशन्स इज व्हॉट यू फील. जसं मी सांगितलं की आपल्याकडे परंपरागत रागात्मक आणि द्वेषात्मक अशा 2 आहेत. आता एक याच्यात मजेशीर गोष्ट अशी की संस्कृतमध्ये राग म्हणजे अनुराग, आसक्ती असा अर्थ होतो आणि मराठीमध्ये राग म्हणजे क्रोध असा अर्थ होतो. पण राग असतो तेव्हाच क्रोध होतो. आपण सर्वात जास्त कोणावर चिडतो? ज्या व्यक्तीप्रती आपण अनुरक्त असतो त्यावरच चिडतो. प्रेमाच्या व्यक्तीवरच आपण चिडतो. तुम्ही जर एकदा नोंद केलं की मी सगळ्यात जास्त चिडचिड कोणावर करतो तर ज्याच्यावर आपला अनुराग असतो त्याच्यावरच असते. त्यामुळे एक प्रकारे मराठी भाषेमध्ये हा जो राग शब्द आहे तोही बरोबर आहे. तर आपण विचारांकडे परत येऊया, पण त्याच्याकडे येण्याच्या आधी आपण दुसरी एक सोपी प्रॅक्टिस सांगणार आहे. अत्यंत सोपी प्रॅक्टिस जी श्वासावर लक्ष ठेवण्यापेक्षा सोपी आहे आणि अनेक तरुणांना ती जास्त भावते. ती म्हणजे फक्त आवाजांचं ध्यान. म्हणजे जसं मी सांगितलं, व्हॉट इज माइंडफुलनेस? अवेअरनेस ऑफ अ पर्टिक्युलर एक्सपिरियन्स दॅट यू आर हॅव्हिंग आणि एक फोकस ऑन दॅट एक्सपिरियन्स. आपण आनापानमध्ये फक्त ब्रेथवर फोकस करतो, तसं आपण आता फक्त आवाजांवर फोकस करू. तर पुढचे 5 मिनिटं फक्त आवाज ऐकायचे. आता काही ठिकाणी पाऊस पडत असेल, ढगांचा गडगडाट होत होता मध्ये, तर जस्ट पे अटेन्शन टू साऊंड्स इन युअर सराउंडिंग. पक्षी असतील, जो काय आवाज असेल तो. प्रिय आवाजच ऐकला पाहिजे असं नाही. अप्रिय, कुठेतरी मशीन सुरू झालं, जसं आता मी बोलत असताना वीज गेली आणि शेजारच्या बिल्डिंगचं जनरेटर सुरू झालं, विच इज नॉट अ प्लेझंट साऊंड. सो व्हॉट एव्हर साऊंड यू अंडरस्टँड,
whatever sound you can hear, pay attention. Do not try to focus only on the pleasant. Okay, so for 5 minutes now, we are just going to pay attention to any sound in our surrounding. You will get various thoughts in your mind. You would want to do something, but pay attention to the sounds. If you want to go get up and have tea or get water, it's okay. But keep your attention on sounds in your surrounding. आपण जसं मराठीत म्हणतो कानात प्राण ओतून ऐकतो, तसं फक्त ऐकायचं आहे. Any other experience, don't pay attention. So your effort is to just pay attention to sounds in your surrounding. सुदैवाने नाशिक शहरात खूप झाडी आहेत, त्यामुळे भरपूर पक्षी असतात. तर सकाळी किंवा संध्याकाळी हे सहज शक्य आहे. 5 मिनिटं बाल्कनीत बसलात किंवा कुठेही बसलात किंवा तुम्ही फिरत असला, चालत असला, त्यावेळी सुद्धा की आता पुढचे 5 मिनिटं मी फक्त आवाजांकडे लक्ष देणार. गुड. तर जसं आपण मी म्हटलं नाशिकमध्ये भरपूर झाडे आहेत, तसंच पुण्यातही भरपूर झाडे आहेत, पक्ष्यांचे आवाज असतात, किलबिल असते. सो आय एक्नॉलेज दॅट. ओके. ह्या आवाजांकडे लक्ष देणं, जनरली माझा अनुभव असा इतक्या वर्षांचा की मुलांना जर आपण श्वास बघायला सांगितलं ना तर कंटाळतात, बेचैन होतात. एस्पेशली जर त्यांना ADHD वगैरे असेल आणि नेमकं असं होतं की त्या मुलाला अटेन्शन डेफिसिट आहे आणि त्याला बळजबरी ध्यानाला बसवलं जातं, तो अजून चुळबुळ करतो. तेव्हा
त्याने त्याचं मन एकाग्र होईल, ही जी अपेक्षा असते त्याला आवडतंय का, त्याला रुचतंय का. तेव्हा माइंडफुलनेस फॉर ADHD हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली. मी अनेक वर्ष बघतोय की ADHD असलं मुलाला की मग पालकांना किंवा त्याच्या परिचित लोकांना वाटतं की याने ध्यान करावं म्हणजे एक दुसऱ्याने सुधारावं, अशी आपली एक मानवी वृत्ती असते पटकन, की असं मला थोडा फायदा होतोय, मी करतोय नाही करतो, पण इतरांनी मात्र ते करावं. तर ADHD साठी डिफिकल्ट आहे. लहान मुलांना टू लिसन टू साऊंड्स इज इझी, इट हेल्प्स अ लॉट. एक प्रश्न असा आहे की एकाच आवाजाकडे लक्ष द्यायचं का, नाही, कुठल्या आवाजाकडे लक्ष द्या, पण आवाजाकडेच लक्ष द्या, इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. तर तुम्ही कुठल्याही आवाजाकडे लक्ष द्या. समजा पक्ष्याचा आवाज येतोय, मग गाडीचा आवाज येतोय, कुठलाही दुसरं तुमच्या असं लक्षात येईल की अनेकदा नॉर्मली आपल्याला जे आवाज इरिटेट करतात, ज्यांना आपण चिडचिड करतो त्या आवाजांना, जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर मग आपले इरिटेशन दूर होतं. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो. मी पुण्यात ज्या सोसायटीत राहतो तिथे पाण्याचा पंप आहे, तो सुरू झाला आणि मी दुर्लक्ष करत दुसरं काम करत असलो की आय फील अनइझी. बट द मोमेंट आय स्टॉप माय वर्क अँड पे अटेन्शन दॅट साऊंड, then I feel calm. Then it doesn't bother me anymore. So in a way, we learn to confront that sound. So whenever you find a sound that is irritating, rather than getting irritated, just stop and pay attention. पूर्ण जसं आपण अभ्यास करतो तसं त्या आवाजाकडे पूर्ण लक्ष द्या. Then it won't be so bothersome to you. तर हे जे आवाज ऐकणं आहे, हे काहींना श्वास बघण्यापेक्षा सोपं वाटतं. परत इट इज अन इंडिव्हिज्युअल थिंग. इट इज अन इंडिव्हिज्युअल थिंग. आपण प्रत्येक जण वेगळं आहे. आता यानंतरचं एक महत्वाचं ध्यान आहे, जे अनेक ध्यान परंपरा विसरून गेल्यात आताच्या नवीन बुद्धापासून सुरू झालेल्या, पण प्राचीन साहित्यामध्ये मात्र त्याचं वर्णन आहे. ते म्हणजे निसर्गाचं ध्यान. याचंही कारण दुसरं असं पण आहे की आजकाल आपल्यापैकी अनेक जण बाहेर जात नाही, पण आपल्याकडे नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई या सगळ्या शहरांमध्ये आता उन्हाळ्यात गुलमोहर असेल, पूर्ण झाड फुलांनी भरलेलं असतं. 5 मिनिटं फक्त त्याच्याकडे बघणं, तेव्हा निसर्गातल्या कुठल्याही दृश्यामध्ये रममान होऊन जाणं, हे पण एक ध्यान आहे. तुम्ही अगदी तुमच्या बागेतल्या कुंडीतल्या झाडाचा रंग बदलतो, नवीन पालवी येते, मग ती हिरवी असते, मग ती जास्त गडद हिरवी होते. पोपटी असते, मग पोपटीची गडद हिरवी होते. जर पिंपळाचं पान असेल तर त्याचा रंग सुरुवातीला तांबूस असतो, मग तो हिरवा होत जातो. तर हे जे निसर्गाकडे बघणं आहे, जाणीवपूर्वक लक्षपूर्वक बघणं आहे. इथे अनेक जण माझ्या वयाची आहेत, तेव्हा मोबाईल नाही, टीव्ही नाही, त्यामुळे आपण बाहेर खूप फिरायचो. तो एक डब्बू पैसा असायचा. आपल्यापैकी प्रत्येकाने तासनतास पाहिलेले आहेत की तो डब्बू पैसा कसा चालतो, तो एकत्र कसा होतो, वाळूवर खेळलेलं आहे. एक गोष्ट नवीन स्ट्रेस वाढण्याची ही आहे की आपण वी हॅव इव्हॉल्व्ड ॲज अन आउटडोअर ॲनिमल. तुम्ही सगळे डॉक्टर्स आहेत म्हणून दिस इज अ पॉइंट दॅट आय हॅव टू मेक. वी हॅव इव्हॉल्व्ड थ्रू मिलियन्स ऑफ इयर्स ॲज अन आउटडोअर ॲनिमल. And now suddenly we have lost that connection. We don't stay in nature. It has been proved again and again that just being in nature, म्हणजे मी निसर्गात राहतो, आजूबाजूला झाडं आहेत किंवा निसर्ग आहेत, डोंगर आहेत, काय असेल ते, आणि आय स्टे इन अ बिल्डिंग वेअर आय डोंट हॅव ॲक्सेस टू नेचर, इवन माय आईज, माझी रिस्क ऑफ डिप्रेशन वाढते. बिकॉज वी हॅव इव्हॉल्व्ड, आवर ब्रेन हॅज इव्हॉल्व्ड दॅट वे. Our brain can understand so many shades of green, but not of other colors, because we have evolved that way. And now when we try to go against evolution, against how we have evolved, against how our brain functions, then we get stress. त्याच्यामुळे निसर्गात असणं, निसर्गात जाणं, निसर्गाकडे लक्ष देणं, हे खूप सुदिंग एक्सपिरियन्स असतो. आणि फक्त हिरवगार शेत आहे किंवा सुरुवातीला हिरवगार शेत आहे आणि म्हणून कापणीला येतं तेव्हा ते सगळं पिवळं गोल्डन येलो होतं,
गव्हाचं शेत असेल तर, किंवा झाडांचे रंग बदलतात, पालवी बदलते, निष्पर्ण होतात. तर ह्या निसर्गाकडे आपण एकटक बघणे, त्याकडे आपण पूर्ण लक्ष देऊन बघणे, त्याच्यातल्या छोट्या मोठ्या छटा बघणे, हे पण एक माइंडफुलनेस आहे. दिस इज माइंडफुलनेस. सो माइंडफुलनेस कॅन ऑल्सो बी अवेअरनेस ऑफ नेचर. सुदैवाने नाशिकच्या आजूबाजूला किंवा पुण्याच्या आजूबाजूला खूप छोटे छोटे ट्रेक करण्यासारखं असतं. सो वन थिंग, समथिंग दॅट आय वुड लाईक टू से इज दॅट इफ यू आर एक्सरसाइजिंग, rather than treadmill, go on a walking trail. So walking on a trail, काहीच न करण्यापेक्षा ट्रेडमिल चांगली बरं का. म्हणजे काहीच करत नसेल तर ट्रेडमिलवर चाला. पण इफ देर इज अन ऑप्शन, गोइंग फॉर अ वॉक इन नेचर इज मच मोर बेनिफिशियल, बिकॉज कळत न कळत आपण माइंडफुलनेसचा अभ्यास सुरू करतो. आपल्यापैकी लहानपणी अनेकांनी कधी कोणी शिकवलं नाही, पण आपण निसर्गात जायचो, फुलं बघायचो, झाडं बघायचो, त्यात रममान व्हायचो. विशेषतः मला आठवतं गंगापूर रोड म्हणजे पूर्ण ग्रीन टनेल होतं. आता रस्ता मोठा झालाय, टोटल ग्रीन टनेल होतं. म्हणजे इथून जर अशोक स्तंभापासून निघालं तर सोमेश्वरला पोहोचेपर्यंत माणूस आनंदी झालाच पाहिजे, कारण इट वॉज जस्ट सो ग्रीन. सो गोइंग इन टू नेचर, लुकिंग ॲट नेचर अँड रिअली एन्जॉईंग नेचर विथ अवेअरनेस. परत एक महत्वाची गोष्ट आहे, यू हॅव टू बी अवेअर. कधी कधी काय होतं की आपला अवेअरनेस फक्त फोटो कुठे काढायचा आणि सेल्फी कुठे काढायची तेवढ्यावर असला तर देन यू डोंट गेट द बेनिफिट्स ऑफ माइंडफुलनेस. तेव्हा तुम्ही तुमचे काय फोटोग्राफ काढायचे ते काढून घ्या आणि देन यू फोकस ऑन युअर एक्सपिरियन्स अँड यू विल गेट अ लॉट ऑफ बेनिफिट. जसं माइंडफुलनेस ऑफ साऊंड आहे, तसं माइंडफुलनेस ऑफ व्हिज्युअल एक्सपिरियन्स, माइंडफुलनेस ऑफ नेचर. आणि दिस इज समथिंग दॅट वी कॅन टेल आवर पेशंट्स ऑल्सो. अनेकदा आपल्याला प्रत्येक, नॉट जस्ट सायकॅट्रिस्ट, बाकी डॉक्टरांना सुद्धा पेशंटला काय सांगावं रिलॅक्स होण्यासाठी हे कळत नाही. तर आपण छोट्या मोठ्या गोष्टी सांगू शकतो की तुझ्या घरामध्ये 2 कुंड्या आहेत का झाडांच्या, बाग आहे का, बाग नसली तरी गॅलरीमध्ये 2 झाडं असतातच, मग त्यांच्याकडे लक्ष दे. ते झाड कसं बदलतंय, नवीन पालवी कशी येते, नवीन फुलं कशी येत आहेत, 5 मिनिटं पूर्ण त्याचा अभ्यास कर. इव्हन दॅट इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस ऑफ माइंडफुलनेस. ओके. आता एक मला ऑब्झर्वेशन दुसरं सांगायचं आहे की आपल्यापैकी अनेकांना, मी माझा अनुभव सांगतोय पण अनेकांचा आहे, ज्यांनी लहानपणी मोबाईल नव्हतं, असे जे आपले जनरेशन आहे, लहानपणी आपल्याला इतकं बोर व्हायचं नाही. आजचा जो बोर्डम, सहज कोणताही आज मुलगा जो मी बोर झालो असं म्हणतोय, दिस इज अन ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक, बिकॉज वी आर कॉन्स्टंटली स्टिम्युलेटेड. सो वी नीड टू स्टे आउट फ्रॉम डिजिटल इनपुट फर्स्ट टाइम. सो माइंडफुल पार्ट आहे की तुम्ही तुमच्या डिजिटल पासून दूर राहायला शिकलं पाहिजे. आणि समटाइम्स हे बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं. सो वन वे टू डू इट इज टू जस्ट पुट द डिव्हाइसेस अवे फॉर सम टाइम. मध्ये मी एका मित्राबरोबर थोडा हाईकला जायचो. त्याचा नियम होता की तो गाडीतच मोबाईल ठेवून हाईक सुरू करणार. सोपी गोष्ट आहे की नाही. सो ॲटलिस्ट ड्युरिंग द हाईक ही इज नॉट विथ हिज मोबाईल. सो यू कॅन ऑल हॅव टाइम्स वेन यू कीप युअर मोबाईल डिव्हाइसेस अवे. You get disconnected, and that is how you pause a button, and that is how you can then practice mindfulness more easily. It will come naturally. तर हा झाला व्हिज्युअल एक्सपिरियन्स आणि त्याचा माइंडफुलनेस. आय अगेन आस्क यू, आपल्याकडे खूप सुंदर गुलमोहराची झाड आहे. प्रत्येकाने काही मिनिटं तरी त्या झाडासमोर बसून डोळे भरून पहा. जसं आपण लहानपणापासून बघतोय की विठ्ठलाची मूर्ती आहे आणि डोळे भरून पाहतो, तसं त्या झाडाकडे डोळे भरून पहा आणि यू विल फील हॅपी. अँड दॅट इज अ गुड माइंडफुलनेस प्रॅक्टिस. अगेन, इफ यू एनी क्वेश्चन्स you can ask me. Now there is one mindfulness question, a suggestion is while eating. जसं आता आपण पाहिलं की श्वास पाहिला, ऐकताना पाहिलं, व्हिज्युअल पाहिलं, तसं व्हाईल इटिंग. इट इज व्हेरी डिफिकल्ट थिंग टू डू,
बट दिस इज समथिंग दॅट यू कॅन डू एव्हरी डे. से चहाचा कप आहे आणि तुम्ही चहा घेताना, मी चहा पिताना मोबाईल बघणार नाही एवढं जरी ठरवलं, मी फक्त चहा एन्जॉय करणार. किंवा जेवण करताना माझा आवडता पदार्थ आहे, मग वाय डू आय नीड टू वॉच टीव्ही, वाय डू आय नीड टू डू समथिंग एल्स, आय विल जस्ट फोकस ऑन फूड. ऍक्च्युली सायकॅट्रिस्ट जेव्हा बुलिमियाचे पेशंट बघतात, इटिंग डिसऑर्डर्सचे, तेव्हा ते त्यांना अनेकदा सांगतात की तुम्ही फक्त माइंडफुली जेवा, प्रत्येक घासाचा आस्वाद घ्या, प्रत्येक घोटाचा आणि प्रत्येक घासाचा आस्वाद घेत जेव्हा आपण जेवतो, दॅट इज ऑल्सो माइंडफुलनेस. प्रयत्नपूर्वक करायची गोष्ट आहे, अवघड आहे. आपण सुरुवात केली, पहिल्या घोटाला आपण सजग असतो आणि देन अगेन वी फॉरगेट. सो दिस आस्पेक्ट ऑफ savoring, of relishing the taste, really enjoying it. जर इंग्रजी ज्याला म्हणतात रोलिंग राउंड युअर टंग, इट्स नॉट जस्ट फॉर वाईन, इट्स फॉर एव्हरी एक्सपिरियन्स. सो एनिथिंग दॅट यू ईट, दॅट कॅन बी युअर माइंडफुलनेस प्रॅक्टिस, बट अगेन यू हॅव टू कमिट टू इट. मी परत परत सांगतोय की आपोआप होणाऱ्या गोष्टी नाहीत, यू हॅव टू कमिट टू इट. आणि परत मी अनेक वर्षाचा नापास विद्यार्थी म्हणून सांगतोय की परत परत कमिट करतो आपण, परत आपण विसरून जातो, देन अगेन यू हॅव टू कमिट अँड कीप डुईंग इट, अँड अगेन यू कम बॅक अँड यू स्टार्ट गेटिंग बेनिफिट्स. सो दिस सिम्पल थिंग अबाउट इवन पाणी पिणं, उन्हाळा आहे खूप आणि आपल्याला थंड पाणी आहे आणि मी एक घोट घेतला आणि देन आय फील दॅट कूलनेस वॉशिंग डाऊन अँड आय एम अवेअर ऑफ दॅट इज ऑल्सो माइंडफुलनेस. ॲज लॉंग ॲज आय एम डुईंग इट डेलिबरेटली, हे जी जाणीवपूर्वक करण्याचा जो आस्पेक्ट आहे, हा माइंडफुलनेसमध्ये नव्हे, ज्याला आपण म्हणतो की मेटा अवेअरनेस, अवेअरनेस ऑफ अवेअरनेस, हा माइंडफुलनेसमध्ये खूप की आहे. अँड दॅट इज वॉट ऑफन पुट्स अ पॉज बटन, that is what helps us a lot. So very simple, whether you are drinking water or whether you are drinking tea, anything that you do, but you have to commit to it. This is another mindfulness practice. Now we'll go back to something that we discussed earlier, and because there are a lot of doctors, and I think we also have time to pay attention to these subtle things. साधारणतः विचारांकडे लक्ष द्यायचं म्हणजे नक्की काय लक्ष द्यायचं? हजारो विचार माझ्या मनात येत आहेत, कुठल्या विचारांकडे मी लक्ष देऊ, कुठले विचार मी लिहून काढू, अवघड आहे. टू पे अटेन्शन टू थॉट्स इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. So you can probably remember a few predominant thoughts which were disturbing to you. That's good. So you can do that. But now what we psychiatrists do is we try to identify certain thought patterns that are more disturbing to us, that affect our mental health. In fact, according to one theory, आपल्याला जेव्हा उदास वाटतं, डिप्रेस होतो किंवा अँक्शस होतो, त्याच्या मागे एक रिपिटेटिव्ह थॉट पॅटर्न्स असतात, त्यांना ऑटोमॅटिक थॉट्स म्हटले जातात. सो जी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे, विच इज which is the therapy that has the highest research evidence for its efficacy, which is the most efficacious psychotherapeutic approach in psychiatry. त्याच्यामध्ये हा थॉट पॅटर्न ओळखायला शिकवतो आणि माइंडफुलनेस कॅन बी कंबाईन्ड विथ दॅट सो ब्युटिफुली, बिकॉज नाव यू आर लर्निंग टू लुक ॲट युअर सेल्फ. नाव हाऊ डू यू लर्न टू लुक ॲट युअर सेल्फ? And if you know what thought patterns I'm getting, when I'm getting disturbed, then that starts me on a journey of self-exploration, and soon I can become a therapist unto myself. I don't need to go to anyone. पण ही जी प्रॅक्टिस असते त्यामध्ये आपण विचारांचे काही पॅटर्न ओळखायला शिकतो. आता याला जुना जो संस्कृत शब्द आहे तो संज्ञा विपर्यास आहे किंवा पालीमध्ये संज्ञा विपर्यास आहे. विपर्यास शब्द सोपा, आपण म्हणतो की विपर्यास होतोय बरं का, आपण जेव्हा भांडतो कुणाशी आणि तो काहीतरी चुकीचा आपल्याला आरोप करतो, तो म्हणतो नाही असं बोललो नव्हतं, तो विपर्यास करतोय. तसं आपलं मन पण विपर्यास करत असतं आणि हे जे विपर्यास आहेत त्यांना
सायकॅट्रीमध्ये आम्ही कॉग्निटिव्ह एरर्स म्हणतो, की हे रिपिटेटिव्ह थॉट पॅटर्न्स आहेत. ते जर आपण ओळखायला शिकलो तर मग आपल्याला ह्या माइंडफुलनेस प्रॅक्टिसमध्ये अजून एक पाऊल पुढे जाता येतं. तर कुठले थॉट पॅटर्न्स आहेत जे आपल्याला लक्षात येईल? साधारणतः आध्यात्मिक परंपरांमध्ये जेव्हा माइंडफुलनेसची प्रॅक्टिस असते तेव्हा दे फोकस मोर ऑन द मेटाफिजिकल. जसं आपण खूप ठिकाणी बघतो, गीतेचा सार काय, तर सर्व अनित्य आहे, किंवा अनंत किंवा शून्यता हे एक बुद्धाची शिकवण आहे. मग तिथे कसं पोहोचायचं, तर अंडरस्टँडिंग दॅट एव्हरीथिंग इज इम्परमनंट. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऑल्सो देर आर सर्टन थॉट पॅटर्न्स. इफ वी रेकग्नाइज देम देन वी कॅन डील विथ देम आणि दे लूज देअर एफिकसी. तर कुठले कुठले थॉट पॅटर्न्स आहेत, एक मी पटकन 1-2 मिनिटात सांगतो आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रत्येकाला त्याची सवय असते. एखाद्यामध्ये एक प्रिडॉमिनंट असतो, दुसऱ्यामध्ये दुसरा असतो. क्षुल्लक गोष्टींना महत्व देणे, ज्याला मराठीत म्हणतात राईचा पर्वत करणे. यु नो, मॅग्निफाईंग स्मॉल थिंग्स, creating a mountain out of molehill. And we do this all the time. So what we can do is we can sit and see, did I do this today? Or am I doing it now? Whenever I am disturbed, if I can understand this thought pattern. So just understanding thought itself is difficult in mindfulness practice. But if we can get them into the patterns, then it's easier. And there are very few patterns. जसं मी सांगितलं की राईचा पर्वत करणे, टू क्रिएट अ माउंटन आउट ऑफ मोलेहिल, मॅग्निफाईंग स्मॉल थिंग्स. दुसरं, फोकसिंग ओनली ऑन द निगेटिव्ह आस्पेक्ट ऑफ द एक्सपिरियन्स. आता आपला कोविडच्या तुलनेचा संदर्भ घेतला तर व्हॉट कॅन बी पॉझिटिव्ह हिअर, म्हणजे कोणतरी माझ्यावर रागवू पण शकेल की धनंजय एव्हरीथिंग इज निगेटिव्ह, व्हॉट इज पॉझिटिव्ह. पण जसं परवा मी म्हटलं की आपल्यापैकी कित्येक आपले मित्र, परिवार, अनेक जण जे ऑक्सिजनवर होते किंवा व्हेंटिलेटरवर होते किंवा यापुढे पण ऑक्सिजन लागणार आहे, 50 years back or 100 years back, the same pandemic would have caused so many more lives. So this simple contrivance of a ventilator, of ability to provide artificial oxygen from outside has saved so many lives. So what happens is, now we know that vaccination has begun and we have already seen that vaccination is effective. We have seen that people who are vaccinated are not getting severe illness. So their hospitalizations have gone down. So there is a positive aspect. Sometimes we focus only on the negative aspect. That is second viparyaas म्हणतो आपण. जुना शब्द आहे संज्ञा विपर्यास, आज आपण त्याला कॉग्निटिव्ह एरर म्हणतो. त्यानंतर काय की सब गोडे 12%. जसं एखाद्या डॉक्टरकडे एखाद्या पेशंटला काय अनुभव आला की सगळे डॉक्टरांना शिव्या सुरू होतात, आपणही ते करतो. एखाद्या मुलीबद्दल काहीतरी अनुभवलं की सगळ्या बायका अशा असतात, किंवा एखादा माणूस असा असला की सगळे माणसं असे असतात, एखाद्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीचा अनुभव. तर हे जे ओव्हर जनरलायझेशन आहे, दॅट इज अनदर एरर. नॉट अंडरस्टँडिंग दॅट डिफरंट पीपल आर डिफरंट. त्याला आपण म्हणतो सब घोडे 12%. हा एक कॉग्निटिव्ह एरर आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण हे कधीतरी करत असतो, पण काही याच्यातले एरर्स आपल्या प्रिडॉमिनंट असतात. यानंतरचं एक महत्वाचं आहे तुलना, जी आजकाल खूप वाढली आहे. लहानपणी आपल्या होती, पण आता इन द एज ऑफ सोशल मीडिया देर इज सो मच प्रिटेन्स की देर इज अ कॉन्स्टंट कंपॅरिझन. तर ही जी तुलना आहे, म्हणजे I know that there are social media groups from which extremely accomplished individuals and doctors exit because they get so disturbed by all the wonderful things other people post there. की ज्याला हे अवॉर्ड मिळालं किंवा त्याला ते झालं की ते. आणि वन गुड थिंग इज दॅट दे आर ऑनेस्ट इनफ टू कन्फेस दॅट, बट लुक हाऊ वी कीप कम्पेअरिंग. सो दिस कम्पॅरिझन खरं तर लहानपणापासूनच मुलांना शिकवायला पाहिजे. एक चांगली गोष्ट झाली की आता पूर्वी जसे नंबर देता यायचे, 1ला, 4था, 8वा, आता ते कमी झालंय. सो आय होप दॅट थिंग्स विल इम्प्रूव्ह. देर आर
new doctors who are doing good advocacy like Dr. Swati. So that will help. यानंतरचा एक एरर आहे, विपर्यास आहे, जो आपल्या थॉट पॅटर्न मध्ये माइंडफुलनेसने आपल्या लक्षात येतो की प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार धर. प्रत्येक गोष्ट दुसरा जबाबदार आहे. ज्याला आपण म्हणतो की एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. तर माइंडफुलनेस मध्ये आपल्या लक्षात आहे की अरे मी डिस्टर्ब झालोय आणि आय एम कॉन्स्टंटली थिंकिंग दॅट समबडी एल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर आय एम गोइंग थ्रू. And if we recognize that, then that locus of control shifts inward. So mindfulness can be a very good tool for this particular error also, if we recognize it. For that we have to know that this is a thought pattern, की प्रत्येक गोष्टीसाठी आपण, आणि हे खूप वेळा घरात होतं, आपण आपल्या कुटुंबियांना ब्लेम करतो, मित्रांना ब्लेम करतो, ऑफिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये. सो वी ऑलवेज फाइंड स्केपगोट्स अँड वी कीप ब्लेमिंग अदर्स. असेलही ब्लेम काही प्रमाणात, पण आपण आपली जबाबदारी झटकतो त्यात. आणि देन वी बिकम मोर डिस्टर्ब, बिकॉज इफ आय एम नॉट रिस्पॉन्सिबल देन आय एम नो कंट्रोल ओव्हर इट. सो दिस इज अनदर कॉग्निटिव्ह एरर ऑर विपर्यास, ज्याला पालीमध्ये संज्ञा विपर्यास म्हणतात. त्यानंतरचा एक संज्ञा विपर्यास आहे, तो म्हणजे आय शुड बी परफेक्ट. आणि हे मी पाहिलंय की हे डॉक्टरांमध्ये पण असतं. कधी कधी जे खूप आध्यात्मिक प्रॅक्टिस करतात काय काय, त्यांना पण असतं की आता मी इतका मोठा साधक आहे तर मला रागच यायला नको, मला भीतीच वाटायला नको, मी कायम शांत राहायला पाहिजे. अनरिझनेबल एक्सपेक्टेशन स्वतःकडनं, मी परफेक्ट असावं असं होत नाही. हा ऍक्सेप्टन्स, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ माइंडफुलनेस, टू ऍक्सेप्ट वन सेल्फ ॲज वन इज. व्हाईल keep trying to work on you, keep trying to reduce your anger, reduce your fear, but to accept that I am not perfect is a very important thing. त्याच्यामुळे ही एक कॉग्निटिव्ह एरर आहे, संज्ञा विपर्यास आहे किंवा संज्ञा विपर्यास आहे, की मी परफेक्ट असावं, आणि त्याच्यामुळे आपण बेचैन होतो आणि दुःखी होतो. यानंतरची एक गोष्ट आहे, आणि ही मजेशीर आहे, असं लक्षात आलेलं आहे की आपण जेव्हा जेव्हा दैवाला, कर्माला किंवा कुठल्या तरी शक्तीला दोष देतो तेव्हा आपण जास्त उदास होतो. एक असं जनरली असं पाहिजे की जर माझ्या खूप श्रद्धा आहेत तर मग मात्र आय शुड बी हॅपी, बट रादर दॅन दॅट whenever I feel that whatever wrong is happening to me or to someone is because of some divine factor. तर हे जे डिवाइन एजन्सी किंवा सुपरनॅचरल एजन्सीला ब्लेम करण्याची जी पद्धत असते त्याने आपण बेचैन होतो. त्याचं एक कारण असं असू शकते की वी एक्सपेक्ट जस्टिस. तर ही जी एक्सपेक्टिंग देअर टू बी जस्टिस इन एव्हरीथिंग, फेअरनेस इन एव्हरीथिंग, अगेन जसं मी परफेक्ट असणं हे एक विपर्यास आहे किंवा कॉग्निटिव्ह एरर आहे, तशी सिस्टम परफेक्ट असेल, सगळं फेअर पाहिजे, जस्ट पाहिजे, देअर हॅज टू बी जस्टिस इन एव्हरीथिंग. And especially if we expect justice from some supernatural power or divine force, then we get more miserable. So that acceptance that yes, things do go wrong sometimes, that also make us feel calm. Now, what other viparyas there are? एक गोष्ट असते की this should happen, that should happen. असं कसं चालेल? आपल्याकडे आजूबाजूला कधी कधी मित्र मैत्रिणी असतात, ते म्हणतात की असंच व्हायला पाहिजे, असं कसं चालेल, तसं कसं चालेल. तर असं चालेल की चालणार नाही, ही जी शुड थिंकिंग आहे की दिस इज हाऊ इट शुड, आणि आपण आपल्या मुलांच्या बाबतीत पण वापरतो, आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत. आणि व्हॉट दॅट थिंकिंग डज इट स्टॉप्स अस फ्रॉम ऍक्सेप्टिंग ॲज दे आर. So this should thinking that this should happen, that should happen, and if it is dominating your thinking all the time, and what mindfulness will teach you, if you take a few moments every day to look at your thoughts, की अरे मी काय करतोय, मी सारखं असं म्हणतो, असं कसं चालेल, मुलाला म्हणतो, मुलीला म्हणतो, भावाला म्हणतो, स्टाफला म्हणतो किंवा स्पाउसला म्हणतोय, आणि देन आय बिकम मिझरेबल. जसं मी मध्ये म्हटलं की आय शुड बी परफेक्ट, त्याचा एक दुसरा काउंटर पार्ट आहे की प्रत्येकाला मी जबाबदार, टू ब्लेम वन सेल्फ फॉर एव्हरीथिंग दॅट गोज रॉंग. आणि डॉक्टरांना तर हे फार महत्वाचं आहे, की म्हणून डॉक्टरांनी एक
acceptance that I will make mistakes, I must keep trying, I must be reasonable, my effort should be there, but in spite of my best I will make mistakes. ही जी अंडरस्टँडिंग आहे ही फार महत्वाची आहे. यानंतर एक कॉग्निटिव्ह एरर आहे महत्वाची, ती म्हणजे इमोशनल थिंकिंग किंवा भावनिक विचार. आणि आपल्याला सोशल मीडियावर खूप वेळा दिसतात, अगदी मजेशीर असतं. आपल्यापैकी काही मित्र असतात, त्यांना एखादा नेता आवडत नाही, मग त्याच्या प्रत्येक गोष्टीवर टीका होते. एखाद्याला एखादा नेता आवडतो, मग त्याची प्रत्येक गोष्ट कोणाचंही चांगलं वाईट नसतं, पण आपल्याला जसं आपलं मराठीत म्हण आहे, नावडतीचं मीठ आहे, म्हणजे जुनी म्हण आहे, नावडत्या व्यक्तीने मीठ जरी दिलं तरी ते आपल्याला आळणी लागतं, कारण आपण सारासार विचार करत नाही. किंबहुना आपल्याला असं विचार केला पाहिजे की जेव्हा आपली आवडती व्यक्ती एखादं मत मांडते, तेव्हा आपण त्याच्याकडे जास्त साशंकतेने बघायला शिकलं पाहिजे. आणि नावडती व्यक्ती जेव्हा एखादं मत मांडते, तेव्हा त्याकडे आपण जास्त लक्षपूर्वक ध्यान दिलं पाहिजे की देर मे बी अ पॉइंट देअर. आणि वन ऑफ द रिझन्स वाय वी फॉल प्रे टू सो मेनी स्कॅम्स इज बिकॉज ऑफ दिस थिंग की देर इज इमोशनल थिंकिंग. We identify with a person, with a group, with a social group, with a spiritual group, and then whatever comes through that agency, we accept blindly, and that is how we fall prey to scams. किंवा there is a research की जगामध्ये जेवढे मोठे फायनान्शियल स्कॅम्स होतात, they invariably are limited to social or spiritual groups. म्हणजे मी समजा मी एक्स गुरु आहे आणि माझे एक शिष्य मंडळ आहे, आणि त्याच्यापैकी एखाद्याने सुरू केलं काहीतरी स्कॅम, पिरॅमिड स्कीम असेल, काही स्कीम असेल. सो बिकॉज ऑफ दिस इमोशनल थिंकिंग की वी थिंक फ्रॉम इमोशन्स. पण त्याचा एक दुसरा आस्पेक्ट आहे. व्हॉट इज इमोशनल थिंकिंग इज इफ आय एम फिलिंग बॅड इट मस्ट बी बॅड. म्हणजे उदाहरणार्थ माझी नावडती व्यक्ती ती काहीतरी बोलते आणि मला राग येतोय आणि मला वाईट वाटतंय, राग येतोय, मला आवडत नाही म्हणून ती चुकीचं बोलत असली पाहिजे, हा एक आस्पेक्ट असतो. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी अंडरस्टँड दिस. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला सुख मिळण्यासाठी, मला शांतता मिळण्यासाठी इतरांनी बदललं पाहिजे. हे बदल झाले, अगदी पहिल्यापासून आपण विचार करतो की हे झालं की मग मी सुखी होईल, मग हा बदल झाला की सुखी होईल. म्हणजे मग इट कुड बी सम मटेरियल थिंग, बट मोर ऑफन इट इज अबाउट पीपल. वी वॉन्ट एव्हरीथिंग अराउंड अस टू चेंज बिफोर वी कॅन बिकम हॅपी अँड पीसफुल. दॅट डझंट हॅपन. Things are going to be unsatisfactory around you, they are going to be dissatisfactory, and that you have to understand. So this thing that I will be, म्हणजे आपल्यामध्ये रोज होतं असं, म्हणजे आपल्यालाही साधारणतः रोजच्या जीवनामध्ये जाणवतं की मी बेचैन आहे, मग अरे नाही तो प्रश्न सुटला की मग मला बरं वाटेल, असं होत नाही. प्रश्न एकामागून एक राहतात आणि आपण आपलं सुखदुःख जेव्हा एका एक्सटर्नल सिच्युएशनशी बांधतो, तेव्हा माइंडफुलनेसचा हा एक फायदा आपल्याला दिसतो की then we learn that this is how this happens. Another thing आहे, एक हिंदीमध्ये म्हण आहे आणि थोडी ग्रॉस आहे, पण हा मुद्दा सांगायला, रोता हुआ जाएगा तो मरने की खबर राहेगा. आपण सुरुवातीला जर वाईटच होईल असं म्हटलं तर मग दॅट इज व्हॉट मेक्स अस मिझरेबल. देन व्हॉट एव्हर एफर्ट्स यू आर गोइंग टू मेक आर नेव्हर गोइंग टू बी गुड एफर्ट्स. तेव्हा निगेटिव्ह प्रेडिक्शन, प्रत्येक वेळी कॅटास्ट्रॉफिक प्रेडिक्शन करणं की नाही निगेटिव्हच होणार, हे काहीच नाही, हा वाईटच आहे, मग वेदर इट इज फ्रॉम पॉलिटिकल पार्टीज, वेदर इट इज फ्रॉम फ्रेंड्स, वेदर इट इज फ्रॉम स्टाफ, वेदर इट इज फ्रॉम स्पाउसेस, वेदर इट इज फ्रॉम आवर चिल्ड्रन, दिस कंटिन्युअस की वाईटच होणार, तो काय चांगलं करणार. सो दॅट इज अनदर विपर्यास. आता हा जो विपर्यास मी सांगितला, विपर्यास, याच्यामध्ये अजून काही छटा आहेत. मी तुम्हाला एक 10 डझनभर मोठे मोठे मुद्दे सांगितले. हे आपण जर माइंडफुलनेसची थोडी थोडी प्रॅक्टिस केली तर ते थोडे थोडे लक्ष द्यायला लागतात. मी परत सांगतो, सांगणं सोपं आहे, प्रॅक्टिस करणं अवघड आहे. परत परत सुरू करावं लागतं. वी हॅव टू कमिट टू द प्रॅक्टिस एव्हरी डे, अगेन अँड अगेन अँड अगेन, अँड देन वी स्टार्ट गेटिंग लिटल बाय लिटल some benefits from it. But mindfulness practice has turned out to be a very good practice. जसं योगासन, जगामध्ये प्रत्येक ठिकाणी योगासनांना ऍक्सेप्टन्स आहे आणि एव्हरीबडी अंडरस्टँड देअर इम्पॉर्टन्स अँड हाऊ बेनिफिशियल दे आर. Similarly, mindfulness practice from our country has been accepted.
all over the world, but somehow we have not been able to put enough efforts. आणि एस्पेशली इथे जेवढे डॉक्टर्स आहेत त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही हे पेशंटला सांगत चला. काहीतरी 2-3 गोष्ट आपण सांगतो ना, तू हे कर, तू ते कर, आणि तुम्ही जेव्हा पेशंटला सांगाल त्याने काय होईल की तुम्ही पण करायला लागाल. मी असं बघतो की मी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा इतरांना सांगतो की तू हे कर, तेव्हा माझ्यावरची जबाबदारी वाढते, अँड देन आय सी दॅट माय एफर्ट्स गो अप. तेव्हा तुम्हाला जर माइंडफुलनेसचं चांगलं प्रॅक्टिशनर व्हायचं असेल तर तुम्ही इतरांना सांगायला सुरुवात करा, आणि मग त्याने तुमचं असं लक्षात येईल की यू ऑल्सो गेट मोर अँड मोर इंटरेस्टेड इन इट. नाव विल कम टुवर्ड्स द एंड. व्हॉट अदर थिंग्स वी कॅन डू. एक पुढे जाण्याच्या आधी आय वुड लाईक टू पॉइंट आउट सर्टन रिस्क, काही धोके मला सांगायचे, आणि हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे की मेडिकल सायन्समध्ये वी ऑलवेज लुक ॲट प्रोज अँड कॉन्स. आपण पेशंटला जेव्हा एखादं औषध देतो तेव्हा त्याने काय साईड इफेक्ट होऊ शकतो याची जाणीव देतो, तेव्हा काय काय धोके असू शकतात माइंडफुलनेस प्रॅक्टिसचे. तसं ज्या प्रकारे मी सांगितलं यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, निष्क्रियता यायला नको. If your mindfulness practice is making you inactive, then there is something wrong. So nishkriyata yaila nako. Second important thing is that understand that this is not an alternative to either medical treatment or psychiatric treatment. This is a supplement. So thinking that खूप वेळा असं होतं की सायकॅट्रिस्टना तर खूप अनुभव आहे माझ्या सहकार्यांना. आमच्याकडे येतो एखादा, अगदी कधी कधी डॉक्टर्स पण येतात की मला तुम्ही मदत करा पण मी औषध घेणार नाही. म्हणजे इट्स लाईक गोइंग टू अ ऑर्थोपेडिक सर्जन विथ लिगामेंटल इंजुरी. तो म्हणतो तुझं लिगामेंट गेलंय, स्कोपी करायला पाहिजे, पण तुम्ही म्हणा नाही नाही तुम्ही फक्त मला फिजिओथेरपीने बरं करा. सो इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल. सो देर इज अ रिसर्च एव्हिडन्स. We go by whatever medical science says, whatever research says. So this is not an alternative to psychiatric treatment. Sometimes you may feel that you are having a particular condition and you come to us and we say ki no, तुला काय करायची गरज नाही, तुझी लाईफस्टाईल सांभाळ आणि ठीक आहे, but leave it to the experts. Okay, so this is not an alternative to medical treatment including psychiatric treatment. दुसरं एक गोष्ट काय की खूप वेळा in any, this is not just mindfulness but any spiritual practice, people feel that there are two extreme views. एक तर काही लोकांना असं वाटतं की ध्यान केलं म्हणजे सगळं काही बरं होईल, माझं ब्लड प्रेशर जाईल, मेडिटेशन, माझं डायबिटीज जाईल, ब्लड प्रेशर ठीक होईल, थायरॉइड पण काहीच करायची गरज नाही, आय जस्ट मेडिटेशन केलं म्हणजे आय एम गोइंग टू बी 100% राईट. आणि दुसरं एंड असं आहे की काही आमचे रॅशनलिस्ट फ्रेंड आहे, त्यांना नुसतं मेडिटेशन नावाचंच वावडं असतं की व्हॉट इज दिस इज अनसायंटिफिक. द ट्रूथ लाईज समवेअर इन बिटवीन. So mindfulness is helpful, but there are also certain risks, especially there are two things, not just with mindfulness, because the way I have told you, it is not going to harm you in any way. पण कधी कधी हा रिलेव्हंट टॉपिक म्हणून सांगतो, जे मी माझ्या पेशंट्सला पण सांगतो. तुम्ही कुठली तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे, कुठली धार्मिक प्रॅक्टिस आहे, कुठली तुमची एनी रिलिजियस प्रॅक्टिस आहे, तुम्ही चालू ठेवा. इट इज ऑलवेज हेल्पफुल, प्रोव्हाइडेड टू कंडिशन्स, की त्याने तुमची आरोग्याला हानी होत नाही ना. इफ देर आर एनी हेल्थ हॅझार्ड्स, डोंट डू इट. सो इफ युअर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, वॉट एव्हर इट इज, इफ इट इज गिव्हिंग यू हेल्थ हॅझार्ड, स्टॉप इट. अँड सेकंड, आर्थिक हानी, बिकॉज इट इज ऑल्सो क्वाईट कॉमन. तेव्हा आर्थिक किंवा शारीरिक आरोग्याची हानी होत नसेल तर जनरली ऑल दिस प्रॅक्टिसेस आर गुड प्रॅक्टिसेस. आणि हे ओळखायचं कसं काय, तर माझा अनुभव असा आहे की माझ्या संपर्कात अनेक परंपरांचे जे काही गुरु, बाबा, मौलवी, प्रिस्ट, मठाधीश आले आहेत, रिझनेबल माणसं आहेत. बट समटाइम्स देर इज अ रिस्क. जेव्हा सर्वज्ञतेची घोषणा होते की मला सगळं काही कळतं, तेव्हा तुम्ही सावध राहिलं पाहिजे. एस्पेशली मला वाटतं डॉक्टरांनाही चांगलं माहिती आहे की आपण अनेकदा म्हणतो की बाबा हे नाही माहित मला बरं का, हे तुला एंडोक्रायनॉलॉजिस्टला विचारायला पाहिजे, हे तुला न्यूरोलॉजिस्टला विचारायला पाहिजे, आय कॅन्ट कॉमेंट ऑन दिस हॅज टू बी कॉमेंटेड बाय अ सायकॅट्रिस्ट. So the knowledge is so vast. So whenever somebody claims that he knows everything,
that is a red flag that you have to be careful about. So this was in short about mindfulness. आता माइंडफुलनेस नंतर माइंडफुलनेसला काही ॲलिड प्रॅक्टिसेस आहेत, रिलेटेड प्रॅक्टिसेस आहेत. नाव these related practices are very useful to make our journey smooth. जसं कार असते ती आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातच असते, पण जर सीट व्यवस्थित असलं, ऍडजस्टेबल असलं, गाडीचा एसी चांगला असला तर आपली जर्नी कम्फर्टेबल होते. तसं माइंडफुलनेसला अलाइड प्रॅक्टिसेस आहेत काही, त्या आपली माइंडफुलनेसची जर्नी स्मूथ करतात. तर कुठल्या कुठल्या अलाइड प्रॅक्टिसेस आहेत? एक सोपी प्रॅक्टिस आहे गुडविल. आणि मी कायम सांगतो मराठी माणसाला अत्यंत सोपी आहे. आपण प्रत्येकाने पसायदान ऐकलेलं आहे की इतरांचं भलं चिंतणं. आता कोविडच्या काळात विशेषतः इथे बसून की जिथे जिथे कोणी रुग्ण असेल ते लवकर बरे होत, त्यांचा आजार वाढू नये, सगळ्यांना लवकर लस उपलब्ध होऊ देत, लस परिणामकारक घडू देत. तर हे जे चांगले विचार आहेत हे प्रयत्नपूर्वक करणे इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. तर ही जी प्रॅक्टिस आहे ज्याला आपण मैत्री भावना म्हणू, गुडविल प्रॅक्टिस म्हणू, हिने आपला जो जीवनाचा प्रवास आहे किंवा ध्यानाचा प्रवास सोपा होत असतो. ही प्रयत्नपूर्वक तुम्ही मिनिटभर केली तरी चालणार आहे. एक याच्यातली गोष्ट सांभाळायची अशी की आपल्याला ज्या व्यक्तीची खूप अटॅचमेंट आहे तिथून सुरुवात करू नका. माझा अगदी जवळचा मित्र आहे आणि तो आता त्याचा ऑक्सिजन लेवल कमी होते, मग तेव्हा मी सुरू केली तर कदाचित मी व्याकुळ होऊ शकतो. तेव्हा स्टार्ट विथ न्यूट्रल सब्जेक्ट्स. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये असं वाटतंय बरं का, म्हणजे जसं काल आमचे एक मित्र म्हटले रात्र वैरायची तेव्हा सजग राहिलं पाहिजे, पण महाराष्ट्रामध्ये पुण्यात, मुंबईत, नाशकात, खानदेशामध्ये थोडे नंबर खाली येत आहेत. तर अरे बाकीच्या देशात, देशभरामध्ये सुद्धा उत्तरेला दक्षिणेला कमी होऊ देत. तर हा जो विचार आहे की इतर लोक सुखी होऊ देत, इतर लोक समाधानी होऊ देत, इतरांचं भलं होऊ देत, हा जो विचार आहे हा प्रयत्नपूर्वक काही सेकंदांसाठी जरी केला तरी तो आपल्या ध्यानाला मदत करणार आहे. सो इट इज अ ॲलिड प्रॅक्टिस ऑफ माइंडफुलनेस विच इज व्हेरी हेल्पफुल. आणि आपल्याला लहानपणापासून हे माहीत आहे. मला असं वाटतं की आपल्या शिक्षकांनी जेव्हा आपल्याला पसायदान शिकवलं तेव्हा जर बसून ही प्रॅक्टिस करून घेतली असती तर आपण लहानपणापासून अजून शिकलो असतो की ऍक्च्युअली समोरच्याचं भलं चिन्ह, न्यूट्रल व्यक्ती ज्याच्याशी आपला संबंध नाही, तिथून सुरू केलं की मग नंतर आपण प्रिय व्यक्तीबद्दल पण ती सौहार्दाची भावना, ती जी शुभकामना आहे ती करू शकतो. आणि नंतर मग ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वैरभाव आहे त्याला पण करू शकतो. तेव्हा आपल्या मनामध्ये वैरभाव असलेले असेल, आता जसं देर इज अ गुड थिंग गोइंग ऑन की अक्रॉस द वर्ल्ड पीपल अंडरस्टँड पेन अक्रॉस द बाउंड्रीज. म्हणजे वेदर आय लाईक आफ्रिकन कंट्रीज ऑर नॉट, वेदर आय लाईक बांगलादेश ऑर नॉट. हा जो कोविडमुळे आपल्याला एक कॉमन सफरिंगचा प्लॅटफॉर्म दिला आहे, तसंच आपल्या कम्युनिटीमध्ये पण दिलेला आहे. सो दिस इज वन आस्पेक्ट. सेकंड, हा जो अभ्यास आहे गुडविलचा, हा आपण थोडाफार करू शकतो. एस्पेशली आपल्या कलिग्स बद्दल करणं खूप गरजेचं आहे, त्याने आपलं वर्किंग एन्व्हायरमेंट चांगलं होतं. तेव्हा मी जेव्हा जेव्हा कुठे कुठे जात असतो तेव्हा जनरली वन थिंग दॅट आय डू अँड आय रेड इट समवेअर अँड दॅट इज हाऊ आय स्टार्टेड इज जस्ट थिंकिंग हू आर माय कलिग्स, हू आय गोइंग टू इंटरॅक्ट विथ, and to develop a positive emotion about them, to develop a goodwill for them helps me. कारण दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी गुडविल आहे, माझा एक मित्र मला म्हणतो की धनंजय ही गुडविलची प्रॅक्टिस खूप सेल्फिश आहे, कारण याने इतरांना फायदा होतो की नाही पुढची गोष्ट, पण स्वतःला फायदा लगेच होतो, आपलं मन लगेच शांत होतं, आपण समाधानी होतो. म्हणजे आपण इतरांचं शुभचिंतकांना आपण शांत होतो, आपलं मन प्रसन्न होतं, हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आपल्याला झोप नीट लागते, चांगली स्वप्न पडतात, आपला चेहरा प्रसन्न राहतो, मित्रांशी चांगलं जमतं, अशा अनेक आपलं व्यक्तिमत्व थोडं जास्त प्रिय वाटतं लोकांना जर आपण सारखी प्रॅक्टिस केली तर. सो दिस इज वन आस्पेक्ट. यानंतरचा एक आस्पेक्ट आहे जो अत्यंत महत्वाचा, क्षमाशीलता, फॉरगिव्हनेस. मी काही वर्षापूर्वी
आमच्या गेट टुगेदरमध्ये वर्गाच्या सांगितलं होतं एक उदाहरण, आणि ते उदाहरण मी परत सांगतो की आपण जेव्हा एका व्यक्तीबद्दल एक मनात आडी ठेवतो तेव्हा आपण आपल्या मनात एक काटा रुतवतो. आपण 2 व्यक्तींबद्दल आडी ठेवतो किंवा एनिमिटी ठेवतो, आपल्या मनामध्ये 2 काटे रुतवतो. जेवढे आपण आपल्या मनामध्ये असा वैरभाव किंवा किंतु किंवा एक डिस्प्लेजर ठेवतो, ते आपल्या मनातले काटे असतात, ते आपण वाढवत जातो. आणि जेव्हा आपण प्रयत्नपूर्वक विचार करतो की लेट मी फॉरगेट, कधी असं असतं की सोपं नसतं, आपण ठरवलं तरी आपल्याला प्रत्यक्ष माफ करता येत नाही पटकन. पण ही जी भावना आहे की एक इंटेन्शन ॲज अ फर्स्ट स्टेप की लेट मी फॉरगिव्ह देम. जसं येशूला जेव्हा सुळावर चढवलं तेव्हा तो म्हणतो त्याला खेळ ठोकले जात आहे आणि तो म्हणतो की माफ करा. तर ही जी फॉरगिव्हनेस आहे, दिस इज समथिंग दॅट इज व्हेरी हेल्पफुल टू एनी प्रॅक्टिसर ऑफ माइंडफुलनेस. तेव्हा माइंडफुलनेसमध्ये आपल्या मनामध्ये जे विचार येतात, आणि आमच्या एका सायकॅट्रिस्ट कलिगने एक चांगला मुद्दा टाकला की व्हॉट अबाउट निगेटिव्ह थॉट्स दॅट कम इन माय माइंड. सो ऑफन दीज थॉट्स आर थॉट्स ऑफ अँगर और डिस्प्लेजर और हॅट्रेड टुवर्ड्स समबडी. आणि हा जो थॉट असतो त्याला काउंटर करायचं कसं, ते इंटेन्शन ऑफ फॉरगिव्हिंग. तेव्हा मी अनेकदा कधी माझे जे वृद्ध पेशंट असतात त्यांना सांगतो की काका काकू आजोबा, तुम्ही दिवसातून 2दा सकाळी उठल्यावर आणि झोपताना एक ठरवायचं की मी सगळ्या जगाला माफ करतो, कोणी मला काही त्रास दिलेला असू देत मी माफ करतो. ही जी माफ करण्याची वृत्ती असते, क्षमाशीलता आहे, याने माइंडफुलनेसचा अभ्यास सोपा होतो. कारण माइंडफुलनेसमध्ये खूप वेळा कधी निगेटिव्ह इमोशन्स दाटून येतात, आणि या निगेटिव्ह इमोशन्स मग कधी एखादी असं होतं, मी आता बघतोय की सासू जाऊन 40 वर्ष झाले तरी त्या महिलेच्या मनामध्ये तो अजून भाव आहे की सासूने मला असा त्रास दिला. तर कुठेतरी तो माफ केल्याने हा जो तणाव असतो मनातला, हे जे आपण काटे असतो ते कमी करतो. तेव्हा हा एक दुसरा भाग. आणि तिसरी जी महत्वाची प्रॅक्टिस आहे, शेवटचा, आता मी संपवणार आहे यानंतर प्रॅक्टिस आहे, ती म्हणजे कृतज्ञता. अत्यंत महत्वाची आहे. आपण सकाळी उठल्यापासून, आपण सकाळी उठतो, लाईट लावतो, नळ उघडतो, पाणी येतं, आपण कचरा बाहेर ठेवतो, तो घेऊन जातो. एस्पेशली कचऱ्याच्या बाबतीत तर ह्या पॅन्डेमिकमध्ये एक ग्रॅटिट्यूड अनेक जणांनी मला सांगितलंय की नो मॅटर व्हॉट हॅपन्स, आपला कचरा बरोबर कलेक्ट करून घेऊन जायला लागतो. विचार करा, एक आठवडाभर फक्त कचरा नेला नाही तर आपल्या शहराची काय स्थिती होईल, घराची काय स्थिती होईल. सो लेट अस बी ग्रेटफुल. म्हणजे आपण रात्री सुरक्षितपणे झोपतो, सकाळी उठतो, पाणी येतं, दूध आणून दिलेलं असतं, कधी अगदी सोपं का, काही घरांमध्ये तर पूजेला फुलं पण डिलिव्हर होतात. तेव्हा अशा अनेक गोष्टी, आपला कचरा कलेक्ट होतो, कोणतरी घेऊन जात आहे, आपण अनेकदा त्यांचा चेहरा पण बघत नाही, जो रोज आपल्या घरातली घाण घेऊन जातो. तेव्हा देर आर सो मेनी थिंग्स टू बी ग्रेटफुल अबाउट. And this gratitude makes our life very easy. It also helps our practice of mindfulness. And this is something that we have to do. Especially मी सिनियर्सना जेव्हा बोलतो, आणि खूप वेळा कधी काही वृद्ध असतात, ते म्हणत असतात की काय करू डॉक्टर किंवा धनंजय किंवा सर, फार हो, मला काही कोणी मदत केली नाही, म्हणजे आयुष्यभरात मला मदतच केली नाही, भावना किती दुःखद आहे. मग अशा वेळी मी त्यांना सांगतो की तुम्ही एक डायरी करा आणि जस्ट राईट डाऊन अ चॅप्टर ऑफ युअर लाईफ, की लग्नानंतर तुम्ही पहिले 6 महिने जिथे कुठे राहत असाल तिथे कोणीतरी तुम्हाला मदत केली, अभ्यास करताना कोणीतरी हॉस्टेलला मदत केली, तुम्ही आजारी पडले तेव्हा कोणीतरी चहा आणून दिला, कोणीतरी जेवण दिलं, कोणीतरी विचारपूस केली. तेव्हा आयुष्यामध्ये आपल्या वेगवेगळे जे आयुष्याचे अध्याय असतात त्यामध्ये अनेकांनी आपल्याला मदत केलेली आहे. ती जी ग्रॅटिट्यूड आहे या काळामध्ये, कोविडमध्ये तर खूप महत्वाची आहे. आपल्यापैकी अनेक जण कोविडमध्ये आहे, विशेषतः सायकॅट्रिस्ट. आता मी तर ऑनलाईन प्रॅक्टिस करतोय, घरात बसून आहोत, पण सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे घर बसल्या वीजही येते, इंटरनेटही चाललंय, भाजीवाला पण येतोय दरवाजावर, की ग्रोसरी डिलिव्हर होते, कचरा कलेक्ट होतोय, सगळीकडे लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित आहे.
मला रात्री झोपतानाही भीती वाटत नाही की काय होणार आहे, तेव्हा अनेक देर इज सो मच टू बी ग्रेटफुल फॉर अबाउट. So this sense of gratitude has to be developed slowly, and if it doesn't come naturally, then you have to work on it. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अनेकदा नॅचरली गोष्टी होत नाही, वी हॅव टू वर्क ॲट इट. So sometimes if you are feeling too bitter, sit down and just think about any period of your life, any difficult period, and you will find that there are 1,000 people, known and unknown, who have helped you. Who have helped you today, and who will help you tomorrow. So these are the three practices which are very helpful to mindfulness, because mindfulness sometimes can be difficult. Awareness of all that goes on in your mind is not easy. एक हॅमलेट मधला डायलॉग आहे हॅमलेटचा की if I were to look at all the thoughts that I get, I would rather that my mother had not born me. असले विचित्र विचित्र विचार आपल्या मनात येत असतात. पण असे विचार येत असते तरी या अवघड काळात सुद्धा ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, कृतज्ञता, इतरांबद्दलची मंगल भावना, गुडविल आणि क्षमाशीलता, याने आपली माइंडफुलनेसची प्रॅक्टिस चांगली होते. दीज 3 थिंग्स, ग्रॅटिट्यूड, goodwill for others, and forgiveness. These 3 qualities, if we cultivate even for a few seconds every day, I don't say do it for 5 minutes, 10 minutes, 1 hour, few seconds every day will also be helpful, and that will push you ahead on the path of mindfulness. It will make your practice easier, your life smoother. So I think I have come to end of my time. I am very grateful to you all for listening for 2 hours. जनरली 40 मिनिटं 1 तासाच्या पुढे लेक्चर असले की अवघड होतं, पण ॲटलिस्ट आय कॅन सी दॅट डॉक्टर स्वाती हॅज बीन व्हेरी अटेंटिव्ह. आय डोंट नो अबाउट अदर्स. सो थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग टू मी. No, sir. Everybody. Any questions, please? Everybody would have been very attentive, sir. It was very interesting session. Suvarna madam ला एक क्वेश्चन आहे. मॅडम बोला. येस सर, खूपच छान लेक्चर होतं सर, आणि खूप आनंद झाला तुमचा ऐकून. फक्त मला एक प्रश्न असा आहे की जसं तुम्ही ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस सांगितलं, तसं आपण लव्ह म्हणजे प्रेमाची प्रॅक्टिस करू शकतो का? हॅपीनेसची करू शकतो का? प्रेम हा विषय आहे, त्यामध्ये खूप इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स इमोशन. I don't think I will really be able to help you there. But happiness in general, as we get rid of our negative emotions, happiness comes naturally. If you are grateful, you are happy. So gratitude is about making you happy. If you forgive people, you become happy. If you have goodwill for other people, you become happy. So when you don't have these negative emotions, positive emotions automatically spring forth, and that is what happens in mindfulness. कोणतरी एक प्रश्न विचारला, राग कसा कमी करायचा? तुम्ही जितक्या लवकर ओळखाल की ही निगेटिव्ह इमोशन आली आहे, तितक्या लवकर ती दूर होते. निगेटिव्ह इमोशनची स्ट्रेंथ इज इग्नोरन्स. द मोमेंट यू आर अवेअर ऑफ दॅट निगेटिव्ह इमोशन्स, इट लुजेस स्ट्रेंथ. In some cases like anxiety, fear, that doesn't happen, but that's because there is no practice of mindfulness to support you. When I'm anxious and then I start, then it's difficult. But if you continue your practice, then any negative emotion, it loses its strength the moment you become aware a little bit. So that's the practice of happiness. So mindfulness is basically the practice of happiness. गुड, थँक्यू सर, खूपच छान. एक प्रश्न आला की डॉक्टर मधुसूदन, डज स्माइलिंग हेल्प? ऑफकोर्स स्माइलिंग हेल्प्स. If you look at somebody who is smiling at you, you feel good. So in fact, I have a friend who tells all his friends की आरसा समोर उभा राहा आणि स्वतःकडे बघून स्मित हास्य कर, तरी तुझा दिवस थोडा बरा जाईल. So all these small things do help. So smiling helps, relaxing helps, finding leisure helps. So this we are talking when we talked about anger management, तर आपण हे प्रिव्हेंटिव्ह पार्टनी बोलतोय. पण आता आपण शेवटी मनुष्य आहे, तर मनुष्यामध्ये भरपूर साऱ्या भावना असतात आणि राग आलाच, तर व्हॉट आर द क्युरेटिव्ह मेथड्स फॉर अँगर मॅनेजमेंट? म्हणजे येणारच राग असं. पहिली गोष्ट राग आला म्हणजे ऍक्सेप्ट करणे की मला राग आलेला.
rather than going to the cause की का राग आला काय, accept that I am angry. Even this acceptance that I am angry, आपण खूप वेळा बघतो जेव्हा दोन मित्रांमध्ये भांडण होतं आणि मी पण आता माझे मागचे भांडणं आठवतो, तू आवाज चढवू नको, तर समोरचा म्हणतो तू आवाज चढवू नको. तर ऍक्सेप्टिंग दॅट हो मी रागावलोय, आणि आपण समोरच्याला जर प्रांजळपणे सांगितलं ना की अरे सॉरी बरं का मला राग आलाय, तो आय मे नॉट बी थिंकिंग राईट ऍट दिस मोमेंट, तर त्या समोरच्याचा पण राग कमी होतो. कारण त्याचं जे एक मोठं अस्त्र असतं ते अस्त्र असतं ऑपोजिशनचं. व्हेन यू स्टॉप ऑपोजिंग द अदर पर्सन अँड ऍक्सेप्ट दॅट यू आर अँग्री अँड यू मे बी इरॅशनल, देन द अदर पर्सन हॅज नथिंग टू कंप्लेन अबाउट. सो यू कॅन डू दॅट. आणखी क्वेश्चन I must. Okay, so before I answer your question, I see that and it's good that I did not know so many of my seniors and my teachers in my department of psychiatry have joined. So that has been it's a wonderful feeling, and I will get the suggestions after that. Yes, Dr. Swati, go on. सर आणखी एक नलिनी मॅडमनी क्वेश्चन विचारला आहे की व्हॉट अबाउट पेशंट व्हेन दे आर्ग्यू विथ अस, और हाऊ टू हँडल इट. How to handle what? कधी कधी पेशंट्स आपल्याकडे ओपीडी मध्ये येऊन आपल्याशी थोडंसं डोकं लावतात किंवा भांडण करतात, इवन दो आर ॲटिट्यूड इज गुड और आर इंटेन्शन ऑफ ट्रीटिंग देम और सजेस्टिंग देम इज व्हेरी न्यूट्रल, बट स्टिल ॲट टाइम्स मिसअंडरस्टँडिंग्स होतात. सो हाऊ टू डील विथ इट ॲट अ पर्सनल लेवल. One thing that helps us with the patient as well as with personal life. Many times we don't understand when the other person is getting upset or angry or aggressive. He is often anxious. Oftentimes people are aggressive because they are anxious. They are anxious about the health of their near and dear one. It is not always about they thinking that you are a villain. It's because they are anxious that they become irrational. So just acknowledging that they are upset. Yes, I understand that you are upset. Let me think. तुझं काय म्हणणं आहे. तर आपण एक थांबून काही सेकंद जरी पूर्ण डोळ्यात डोळा घालून आपण त्यांच्याकडे पाहिलं सांगितलं की सांग रे बाबा काय म्हणणं आहे तुझं, जस्ट लाईक दॅट, इट हेल्प्स. In fact, now that I'm doing it, I remember one of my senior colleagues in psychiatry had this habit of looking into the eyes of the patient's relation and saying, काय म्हणतो सांग बरं परत, की आपोआप ते थंड व्हायचे. So acknowledging that they are disturbed and then giving a few seconds of total attention rather than being dismissive, it will help. And there are always going to be people who are irrational, in which case you have to take the firm steps. Then as we often discuss in IMA, call for help, you may even have to call police, but right at the beginning. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे अपशब्द वापरायचा नाही. तुमच्याकडनं अपशब्द वापरला गेला की यू आर लॉस्ट द बॅटल. सो नो मॅटर हाऊ मच द प्रोव्होकेशन, do not use unparliamentary language, do not use apashabda, and then you have won the battle. So today's last question, how to control the perfectionist attitude which trouble all aspects of our lives. And doctors are known to be perfectionists. That is the main problem. I can see. So one thing, this is where mindfulness is very helpful. Mindfulness teaches you, as I said, that famous quote from Hamlet, which I had read Hamlet before that, but that quote came so strongly when I started practicing mindfulness. When you practice mindfulness, you become aware of your thoughts, you become aware of your emotions, you understand that what all goes on in your mind. And then you know also that you cannot be perfect. So this understanding, आता मी जसं सांगितलंय की एव्हरी टाइम यू एक्सपेक्ट युअर सेल्फ टू बी परफेक्ट, जस्ट स्टॉप अँड लुक एट युअर थॉट्स अँड व्हेअर दे आर कमिंग फ्रॉम. ऑफन टाइम्स दे कम फ्रॉम इगो, बिकॉज and it is natural. I feel that I am a good academician, I am a good doctor, I am a good psychiatrist, and then I don't make mistakes, or I am a good human being. And we are often good human beings. But if we stop and look at ourselves, we understand that there is a certain element of ego there. अगदी मी पेशंटवर चिडत नाही यामध्ये सुद्धा इगो असू शकतो. मी माझं उदाहरण सांगतो. मी इंटर्न असताना मी माझ्या एका मित्राला कायम सांगायचो तू पेशंटवर आरडाओरडा करतो. आणि एकदा असं झालं की मी पेशंटवर चिडत होतो आणि त्याने मला दाखवलं की धन्या तू बघ चिडलाय.
आणि माझा इतका संताप झाला, म्हणजे आय रिमेंबर इट सो वेल, बिकॉज माय प्राईड वॉज दॅट की आय डोंट गेट ॲग्री, आणि ही कॉट मी जस्ट ॲट द राईट मोमेंट. सो दॅट इज वॉट वी हॅव टू लर्न, दॅट दिस इज द प्रॅक्टिस that we learn from being mindful, being aware about our personality. Thank you, sir, for such a beautiful explanation. We have come towards the end of the session, and sir has beautifully and given practical tips about mindfulness. Sir has taught us about how to be aware of our posture, starting from posture to breath, about sounds, listening to various sounds, being aware of our visual impulses, visual perceptions, as well as experiences in our surroundings, about eating also, and very important about the cognitive errors which we commonly do, about maximization of problems, overgeneralization, catastrophization, comparison, blaming others, and also I should be perfect. That means unrealistic expectations which are there from ourselves, from others, as well as from life. So, to summarize it, it was a very helpful session, sir. And I would like IMA Secretary Dr. Kavita Gadekar to give vote of thanks. Thank you, Swati. Thank you, Dr. Dhananjay, sir. You have explained mindfulness in a very simplified manner. Decluttering of mind by conscious effort, by focused effort and persistent effort. If we keep a persistent effort, we can what you call the clutter in the mind can be decluttered, or mindless mind can be made mindful by various techniques which will be helpful for our participants. And you ended it with forgiveness, that is gratitude as the best attitude. So we are very grateful to you to have you on this Zoom platform. All our participants are greatly benefited with your lecture. I thank the MOC, Dr. Swati. I thank President Sir and the Psychiatric Society of Nasik to arrange such excellent orators, speakers to us and guide us in this current situation. I thank all the participants who were continuously attentive and have had a full-hearted participation in this program. I thank all for having you all in this Zoom platform. At least not physically, but at least or virtually, we all can get together and have all this session. Thank you all. We can close the session, Pallavi madam. Yes, ma'am.